म्हणून मी प्रत्येकाला सांगतो की आपल्या ईशान्य दिशेला जरी टॉयलेट बाथरूम जरी काही असेल, जर तुम्ही तुमची वास्तूची ऊर्जा वाढवली तर ते पण तुम्ही घर बसल्या करू शकता. त्याच्यात असं काही वेगळं काही करण्याची गरज नाहीये. तुम्हाला मी 2-3 उपाय देणार आहेत किंवा 2-3 गोष्टी अशा सांगतो की त्याच्याने वास्तूची तर ऊर्जा वाढतेच. पण वास्तूबरोबर त्या घरातल्या जे काही आजारपण आहे, जे काही ताणतणाव आहे, हे ताणतणाव सुद्धा आपले बऱ्यापैकी कमी होतात. म्हणून ज्याही लोकांचे पाय दुखतात, ज्याही लोकांची सांधीवात आहे, आमवात आहे, तर वनस्पती शास्त्रामध्ये गुगुळ सांगितलेलं आहे. नर्मदा परिक्रमामध्ये अनेक साधू संतांच्या इथे ते एकाक्ष नारळ असतात. आपल्याला काय वाटतं बाबा हे काही तांत्रिक मांत्रिक आहे का? पण असं नसतं. वनस्पती शास्त्र हे खरं खुरं एक आयुर्वेदाच्या पुढचं अजून एक शास्त्र आहे. एखादं शॉप असेल किंवा बिझनेसची जागा आहे, ऑफिस आहे, तर मग तिथं कोणते वनस्पती असले पाहिजे? समुद्र मंथनाच्या वेळेस हिरडा उत्पन्न झालेला आहे. म्हणून लक्ष्मीचं पूजन करताना, कुबेराचं पूजन करताना आपण सर्वांनी दारामध्ये हिरडा ठेवून त्याचे पूजन केले पाहिजे. की नागरमोथा हा जवळ ठेवा. हजारो लाखो रुपयांचे परफ्यूम तुम्ही मारता, त्याच्या ऐवजी तुम्ही नागरमोथ्याची पावडर जवळ ठेवा. शततारका 100 चांदण्यांचा प्रभाव या वनस्पतीमध्ये असतो. मग आपण वास्तूमध्ये नवीन निर्मिती करण्यासाठी ज्यावेळेस आपण पाया खणतो त्यावेळेस काही वनस्पती शास्त्र आपण तिथे ठेवू शकतो. याची खूप सुंदर एक व्याख्या केली. त्याच्यामध्ये आहे, भारतीय शेतकरी हा अध्यात्माबरोबरच प्रगत पण आहे. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं मनापासून स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या आपल्या नवीन एपिसोड मध्ये. आजचा आपला जो विषय आहे तो असणार आहे वनस्पती शास्त्र. आपल्याला माहित आहे की आपण घरात लावतो मनी प्लांट किंवा आपली इच्छा असते की आपल्या घरासमोर तुळस तरी असावी, बरोबर? पण तुम्हाला वाटतं का की वनस्पती शास्त्र हे फक्त एवढंच मर्यादित आहे? तर नाही. वनस्पती शास्त्र हे खूप प्रचंड, खूप प्रगल्भ आहे. तुम्हाला कळत न कळत या ज्या वनस्पती असतात ना, त्या आपल्या आयुष्यावर, आपल्या आरोग्यावर, आपल्या वास्तूवर आणि आपल्या नशिवर सुद्धा परिणाम करत असतात. सो या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत वनस्पती शास्त्राचे गाढे अभ्यासक, एक्सपर्ट, तज्ञ असे श्री सागर अहिरे सर. सो सर्वांसोबत आपण ह्या वनस्पती आपल्या आरोग्यावर, आपल्या वास्तूवर, आपल्या करिअरवर, आपल्या मुलांवर किंवा आपल्या नशेवर कशा परिणाम करतात किंवा याबद्दलचे काही उपाय सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सो जर तुम्ही या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का मी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि हा पॉडकास्ट तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. सो लेट्स एन्जॉय दी पॉडकास्ट. लेट्स गो. सो नमस्कार सागर सर. नमस्कार. तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठी. नमस्ते. थँक्यू. आपल्या भारताच्या इतिहासामध्ये ना वनस्पतीला फार जास्त महत्त्व गेले, वेदांमध्ये सुद्धा उल्लेख भेटतात. तर मग मला सांगा ना की आता घरात म्हणतात की मनी प्लांट ठेवावं लागतं किंवा तुळशीचं रोप असतं वगैरे समोर. मग एवढंच वनस्पतीशास्त्र एक अजून काही याच्यात बरंच काही आहे, त्याचा इतिहास काय आहे? नाही बघा, नक्कीच वनस्पती शास्त्र नुसतं मनी प्लांट पुरतं आधारित नाहीये, तुळशीपर्यंत आधारित नाहीये. तर वनस्पतीची व्याख्या ही हजारो वर्षांपूर्वी वेद मुनींनी केली. यथो शास्त्रा वनस्पती देव्यम कीर्तो ताहम जगतपते. ज्याची कीर्ती, याचं वर्णन शास्त्र आणि वेदांमध्ये केलं जाऊ शकत नाही, इतक्या महत्वाचे स्थान वनस्पती शास्त्रांमध्ये दिलेले आहे. याचा इतिहास जर बघायला गेला तर पतंजली सूत्रांपासून तर आर्यभट्टांपासून तर चरक संहितेच्या 3ऱ्या श्लोकांपर्यंत वनस्पती शास्त्राचे वेगवेगळे सिद्धांत आपल्याला पाहायला मिळतात. जसे की वनस्पती शास्त्रामध्ये काया चिकित्सा आहे, शल्य चिकित्सा आहे, आयुर्वेद आहे, स्नानकर्म आहे, नाभिकर्म आहे, वास्तुशास्त्र आहे, नवग्रह आहे, 27 नक्षत्र आहे, 32 पददेवता आहे, तसेच कर्मकांड आहे, अग्निकर्म सुद्धा या वनस्पती शास्त्रांवरच सगळे आधारित आहे. आज बघा, आज आपण वेगवेगळ्या प्रकारे अग्नी करतो, वेगवेगळ्या प्रकारे वास्तूवर काम करतो, ज्योतिषशास्त्रावर काम करतो, वेगवेगळ्या प्रकारचे रत्न पण आपण घालतो. पण त्याच्यापेक्षाही अधिक आणि प्रभावी वनस्पती शास्त्र हे अग्निकर्मामध्ये पण चांगलं काम करतं, हे रत्न अध्ययनामध्ये पण चांगलं काम करतं, वनस्पती शास्त्र हे वास्तुशास्त्रामध्ये पण काम करतं. म्हणून याची डेफिनेशन आपण असं म्हणू नाही शकत की हा किती वर्षांपूर्वी. मी असं म्हणेल की ज्यावेळेस जगाची निर्मिती झाली त्यावेळेस आपले ऋषी मुनींनी वेगवेगळ्या पदार्थ गुणांचा विचार केला आणि या पदार्थ गुणांचा विचार केल्यानंतर त्या वनस्पतींची माहिती ही शास्त्रार्थ केली. जसं तुम्हाला माहितीच आहे की 27 नक्षत्र आहे, 27 नक्षत्रांना 27 आराध्य वृक्ष. आराध्य वृक्षांचा अर्थ काय की ते नक्षत्र, तो ग्रह
त्या वनस्पतीचा अगदी जवळचे व्हायब्रेशन आपल्याला निर्माण करतात. म्हणूनच मनी प्लॅन आणि तुळशीपर्यंत वनस्पतीशास्त्र आधारित नाहीये. नाही. तर अत्यंत समज आणि समस्या निवारणासाठी सुद्धा वनस्पतीशास्त्राचा अभ्यास हा खूप महत्वाचा आहे सर. तर मग आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये कसा उल्लेख सापडतो वनशास्त्राचा? बघा, वनस्पतीशास्त्रांमध्ये प्रत्येक वनस्पतीचं एक योगदान दिलेलं आहे. जसं की पतंजली योगसूत्रामध्ये झालेलं आहे, शरीरम दिव्यम अकर्म ज्योतिषाहार्थम जगतपते. ज्योतिषा वनस्पती देव्यम वचस्पती आदम कार्य रक्षोतहार्थे. राजस्तकाचा अर्थ काय असतो, की प्रत्येक वनस्पतीचं कोड, मूळ, त्याचं पान, त्याचं फळ, त्याचा सुगंध, त्याचा रस धातू, या प्रत्येक वनस्पतीचा वेगवेगळा कायाकल्प किंवा वेगवेगळ्या पद्धतीने असलेली मांडणी ही आपल्या ग्रंथांमध्ये ऑलरेडी करून ठेवली आहे. पण बऱ्याच वेळेस काय होतं, की एखादी वनस्पती आहे किंवा एखादा प्लांट आहे, याला आपण 2 पद्धतीने सजवू शकतो. एक तर तो घरी ठेवण्यापुरता किंवा दुसरं म्हणजे आहे आयुर्वेद गुणधर्मांपुरतं. पण असं होत नाही. तर प्रत्येक सूत्रांमध्ये वनस्पतींचे वेगवेगळे निबंध सांगितले. जसे की बिल्वम पत्रम यदोकर्ते. बिल्वाचं पत्र यदकर्मासाठी वापरलं जातं. अश्वमधारिष्टम अश्वगंधाक्षणे. अश्वगंधाचं झाड हे धरिष्ठ आहे. धरिष्ठ म्हणजे काय, राहू केतूसाठी आहे. सूर्यमालम जगतपती. सूर्यमाल नावाची वनस्पती सूर्यासाठी प्रभावित करते. जसं तुमचा दुर्वा आहे, जसं आपण गणपती बाप्पाला दुर्वा वाहतो. पण गणपती बाप्पाचं तुम्ही जर पाहिलं तर पूर्ण शरीरामध्ये जी तोंड आहे, हे गज तोंड आहे. अर्थात राहू केतूचा सुद्धा एकाला राहूला आणि केतूला एकाला तोंड आहे तर एकाला शिर नाहीये. तर त्याचा दुर्वांचा उपयोग वनस्पती शास्त्रांमध्ये सांगितला. म्हणून वेगवेगळ्या ग्रंथांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, त्यावेळेस प्रत्येक पंथाची, प्रत्येक श्रेष्ठताची एक व्याख्या वनस्पती शास्त्रांमध्ये केलेली आहे. की जसं की आपण बघतो बघा, की गणपती आहे, गणपतीला दुर्वा चालतात. शिवजी आहे, शिवजीला बेलपत्र चालतं. पांडुरंग विठ्ठल आहे आपलं पंढरपूरचा, त्याला तुळशी माळच का लागते? तर प्रत्येक युगामध्ये वनस्पती शास्त्राने त्याचे त्याचे कर्म योगदान हे दिलेले आहेत. म्हणून वेगवेगळ्या सूत्रांमध्ये, वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वनस्पती शास्त्रांचा उल्लेख आपल्याला भरपूर प्रमाणात आढळतो सर. तर मग आता तुम्ही म्हणले अग्निकर्माबद्दल त्याच्याबद्दल मला सांगा थोडंसं. नाही बघा, 5 प्रकारचे अग्निकर्म असतात. पंचम अग्निकर्म यथो शरीरात्मने, म्हणजे काय, शरीरापर्यंतची कर्म. आपल्याला माहिती आहे की आपले 7ही चक्र बॅलन्स असतात. मग बॅलन्स कशा पद्धतीने होतात? एक तर आपण मेडिटेशन केलं पाहिजे, योगा केला पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे, सात्विक आहार केला पाहिजे. पण आजकाल धावपळीच्या जीवनामध्ये प्राणायाम, योगासने, सात्विक आहार या गोष्टी शक्यच नाहीये. मग पूर्वीच्या काळी आपल्याला अग्निकर्म दिलेलं आहे. घरातल्या घरात आपण अग्निकर्म करू शकतो. जसं की मी प्रत्येकाला एक सांगतो, की अमावस्या पौर्णिमेला एक अग्निकर्म करावा, चतुर्थीला अग्निकर्म करावा. घराच्या आग्नेय दिशेला किंवा दक्षिण दिशेला अग्निकर्म सगळ्यात चांगलं असतं सर. कारण की बघा, घरातील अग्नी आणि दक्षिण दिशा ही अग्नितत्वाने प्रभावित असते. मग याचा प्रभाव घरामध्ये वाढण्यासाठी वनस्पतींचं हवन केलं जातं. जसं की समिधा बाजारामध्ये मिळतात. समिधा बाजारात मिळतात, तसंच बरोबर त्या नवग्रहांच्या असतात. सूर्यापासून तर केतूपर्यंत नवग्रहांच्या तुम्हाला समिधा मिळतात. या समिधांचं अग्निहोत्र घरामध्ये केल्यानंतर घरामधली जी काही दृष्ट शक्ती आहे किंवा दृष्ट नकारात्मकता आहे, ती निघून जाण्याचं सायंटिफिकली सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे. मग या अग्निकर्मामध्ये आपण अजून काय टाकू शकतो? तर जटामाशी नावाची एक वनस्पती मार्केटमध्ये मिळते. त्याचं तुम्ही हवन करू शकतात. कुचला नावाची वनस्पती मिळते, त्याचं तुम्ही हवन करू शकता. दशमूळ भरड बाजारामध्ये मिळते, त्याचं तुम्ही हवन करू शकता. चंदन तुम्हाला मिळतं, चंदनाचं हवन तुम्ही करू शकता. वाळा, आपल्याला माहिती आहे की वाळा सुगंधी पुष्टी आहे. तो सुगंधाचं पुष्ट करतो. तो पित्तवर्धक आहे. पित्ताला तो क्षमन कधी-कधी करतो. कधी-कधी तो पित्त पण वाढवतो. पण तो सुद्धा घरामध्ये जाळल्यानंतर तुम्हाला रोजच्या रोज घरामध्ये फ्रेग्रन्स जाळायची गरज पडत नाही. तुम्ही घरातल्या घरामध्ये तुम्हाला वेळ आहे त्यावेळेस तुम्ही घरामध्ये अग्निहोत्रामध्ये वाळा टाका. वाळाचा घरामध्ये अग्निहोत्र करा. मी बघा, आयुर्वेदामध्ये वाळ्याचं अग्निहोत्र, जटामाशीचं अग्निहोत्र, दशमूळाचं अग्निहोत्र, ह्या सर्वांमुळे घरामध्ये ना सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे, की तुमच्या सर्व ज्या दिशा आहेत, या बॅलन्स होताना आपण पाहतो. म्हणून सनातन संस्कृतीमध्ये होमाला स्वर्गाचं द्वार सुद्धा म्हटलेलं आहे. अत्यम होमम चराचरे स्वर्गम दारिक्ष मुनिस्तुती यादा कर्मक्षणे. असं सुद्धा शास्त्रार्थ म्हटलेलं आहे. म्हणजे आपली भावना, आपले संस्कार पूर्ण करण्याचा जो एक युक्तिवाद आपण म्हणतो ना, की माझं देवाने हे केलं नाही, माझं देवाने ते केलं नाही. मग देवाशी युक्तिवाद आपण करू शकतो. कुठल्या? आपल्या संस्कारांनी, आपल्या उपदेशाने, जो गुरुने आपल्याला उपदेश दिलेला आहे. मग त्या पद्धतीने घरातल्या प्रत्येक व्यक्तीने जसं जमल तसं आपण अग्निहोत्र करू शकतो. दुसरा एक अग्निहोत्र आहे, त्याला इंद्र अग्निहोत्र म्हणतो. तो सुद्धा तुम्ही घरातल्या घरात करू शकता. तुमच्याकडे जर समजा समिधा आहे, दशमूळ भरड आहे, तुमच्याकडे चंदन आहे, कापूर आहे,
त्याच्यानंतर तुमच्याकडे मंजिष्ठा आहे. मंजिष्ठाचा अग्निहोत्र तुम्हाला माहिती आहे की मंजिष्ठा आयुर्वेदामध्ये किती महत्वाचं आहे. पण वनस्पती शास्त्रामध्ये सुद्धा मंजिष्ठा म्हणजे अग्नी. मंजिष्ठा म्हणजे शुक्र ग्रह. जर मंजिष्ठाचा हवन जर तुम्ही रोजच्या रोज घरामध्ये करत आहात किंवा दर शुक्रवारी किंवा महिन्याच्या शेवटच्या तारखेला जर तुम्ही करत असाल, तर एक श्लोक सुंदर आहे. मी तो तुम्हाला तुमची हरकत नसेल तर एक म्हणून दाखवतो. यदं कार्यरक्षा ते अग्निहोत्रा हे प्रभत म्हणे. अग्निहोत्रा प्रभत म्हणे अहम कर्मो रोक्षवर्ते. अहम कर्म रोक्षवर्ता काय? मी जे करतोय त्याचं रक्षण होण्यासाठी मी वनस्पतींचा ऊर्जेचा वापर करू शकतो. तुम्हाला माहिती आहे मंजिष्ठा पोटात घेतल्याने स्किनचे सगळ्या प्रकारचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होतात. त्याचाच तुम्ही अग्निहोत्रामध्ये यूज करू शकता. तो सुद्धा वनस्पती शास्त्रांमध्ये अत्यंत महत्त्वाचा दिलाय की मंजिष्ठाचा अग्निहोत्र करावा. सगळ्यात भारी म्हणजे नागरमोथा. मी बऱ्याच वेळेस माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की नागरमोथा हा जवळ ठेवा. हजारो लाखो रुपयांचे परफ्यूम तुम्ही मारता. त्याच्याऐवजी तुम्ही नागरमोथ्याची पावडर जवळ ठेवा. एकतर काय होणार आहे नागरमोथ्यामुळे? सुगंधी आहे. 48 तास त्याचा सुगंध असतो. नागरमोथा राहू केतूसाठी बॅलन्स करते. अंघोळीमध्ये टाकल्यानंतर पुढचे 48 तास तुमचे आभाचक्र सुरळीत असतात. हे मी असं बोलत नाही, सायंटिफिकली बोलतोय. कारण की नागरमोथामधले जे काही परफॉर्मन्स आहे, जे काही व्हायब्रेशन आहे, ते आपल्या बॉडीवर 40 हर्ट्झ म्हणजे 48 तास राहतं. ते ॲक्टिव्ह असतात. म्हणून मी प्रत्येकाला एक सांगतो की अग्निहोत्र करताना सुद्धा नागरमोथ्याचा आपण यूज केला पाहिजे. तिसरा जो उपाय आहे किंवा तिसरा जो यज्ञ आहे तो कुबेर यज्ञ आहे. बरेच जण बघा पैसाच येत नाही सर, आम्ही भरपूर कष्ट करतो. मग वनस्पती शास्त्र काय करणार आहे? मी म्हणतो बघा कष्टाला मर्यादा नाहीयेत. हं. कष्टाला मर्यादा नाही. हे कष्ट करावेच लागतात. करोडपती पण करतो आणि गरीब पण करतो. पण त्याच्या व्याख्या वेगवेगळ्या. वनस्पती शास्त्रांमध्ये काय सांगितलंय की जे काही आपण काम करतोय, ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला वनस्पती शास्त्रांची मदत घेणं खूप गरजेचं असतं. म्हणून मदत घेण्यासाठी मार्केटमध्ये एक नागकेशर नावाची सुद्धा वनस्पती मिळते. ती सुद्धा तुम्ही अंघोळीच्या पाण्यात किंवा तुमच्या यज्ञ कर्मामध्ये त्याच्या आहुती देऊ शकतात. आणि बघा वनस्पती शास्त्रानुसार आहुती देताना कधी पण तुपाचा वापर करायचा. तुपाचा वापर हा कधी पण तुमच्या व्यवसायासाठी असेल, तुमच्या वास्तूसाठी सुद्धा असेल, तुमच्या शेतीसाठी सुद्धा असेल, तो वनस्पती शास्त्र हे सगळ्यात जास्त चांगलं काम करतं सर. वाह! आता तुम्ही जे सांगितलं वनस्पती त्या सगळ्या कॉमनली अवेलेबल आहेत सगळीकडे. सगळीकडे कॉमन अवेलेबल आहे. म्हणजे किंवा असं नाही की असं ज्या काही खूप गुंतागुंतीच्या वनस्पती आहेत असं काही नाही. नागकेशर, नागरमोथा, जटामाशी सगळं इझिली तुम्हाला अवेलेबल आणि हे सगळं आयुर्वेद आहे. आयुर्वेदिक. आणि आपले मायबाप शेतकरी असतात हे ते पिकवतात. ते आणि जर आपण त्याचा जर यूज वाढवला तर आपले जे संस्कार आहे, भारतीय जी संस्कृती आहे, म्हणजे थेट गौतम बुद्धांचा जो काळ गेला, तर त्या काळापासून तो संत तुकाराम महाराजांपर्यंत प्रत्येकाने काही ना काही निसर्गाबद्दल लिहून ठेवलेलं आहे आणि ते निसर्गाचं सान्निध्य थोडक्यात म्हणजेच वनस्पती शास्त्र होय. आपल्याकडे खूप जास्त लिहिलंय. आपल्यालाच माहीत नाही. आपल्यालाच माहित नाही. बरोबर. त्याबद्दल. तर मग आता थोडं वास्तूबद्दल सुरुवात करू आपण, हं, की वास्तुशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र याचा कसा संबंध येतो किंवा घरात कोणते प्लांट्स असले पाहिजेत, कोणते नसले पाहिजे हे सुद्धा नक्कीच. थोडं सांगा मला तुम्ही? बघा वास्तुशास्त्राची व्याख्या खूप सुंदर केलेली आहे. अहम वास्तू दैत्य तते. देवता परित्त वास्तू प्रजापती एक्स्तरम. म्हणजे वास्तूची निर्मिती विश्वकुमारांनी केलेली आहे. प्रजापती त्याचं रक्षण करतो. बघा बऱ्याच वेळेस आपण दिशांना महत्त्व देतो. उत्तर दिशेला हे हवं, दक्षिणेला हे हवं, पश्चिमेला हे हवं, पूर्वेला हे हवं, ब्रह्मस्थानावर हे हवं. पण वनस्पती शास्त्रांची ज्यावेळेस आपण व्याख्या करतो ना, तर वनस्पती शास्त्रांमध्ये आपली जी वास्तू आहे, या वास्तूमध्ये 32 पददेवता असतात. आणि प्रत्येक पददेवताचं मी तुम्हाला एका मागच्या ह्याच्यात बोललो होतो, की गणपतीला दुर्वाच आवडतात. शिवशंकरजींना बेलच आवडतो. पांडुरंगांना तुळसच आवडते. आपण असं बघितलेलं आहे. नागदेवतेला आघाडाच आवडते. मग याचा अर्थ काय? तसं तुमच्या वास्तूमध्ये 32 देवता असतात. प्रत्येक दिशेला त्या देवता असतात आणि ह्या देवतांचा प्रभाव वाढवण्यासाठी खऱ्या-पुऱ्या वनस्पतींचा वापर आपण करू शकतो. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, तुमचं घर बांधताय ना, घर बांधत असताना तुम्ही भूमिपूजन करत असता अग्नीपासून सुरुवात करा. अग्निमे प्रभाविते प्रारंभ असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं. अग्नीपासून केलेलं वास्तूचं प्रारंभ थेट तुम्ही ईशान्येपर्यंत थांबवा. मग आपण वास्तूमध्ये नवीन निर्मिती करण्यासाठी ज्यावेळेस आपण पाया खणतो, त्यावेळेस काही वनस्पती शास्त्र आपण तिथे ठेवू शकतो. याची खूप सुंदर एक व्याख्या केली. त्याच्यामध्ये आहे अर्जुनाची साल. चारही कोपऱ्यांना अर्जुनाची साल जर आपण ठेवलेली लाल वस्त्रामध्ये साधारणतः त्याचं प्रमाण 250 ते 500 ग्रॅम आपण ठेवूया.
ते जर तुम्ही ठेवता आहे, त्याच्यावर जर तुम्ही बांधकाम सुरू करताय, तर तुम्हाला वास्तू तथास्तु म्हणते. त्याच्यानंतर आहे कुचला नावाची वनस्पती आहे, नागकेशर आहे, नागचाफा आहे. त्याच्यानंतर तुमचं चंदन आहे, कापूर आहे. ह्या सगळ्या ज्या वनस्पती असतात, आस्कंद आहे, अश्वगंधा आहे, शतावरी आहे. या सगळ्या ज्या आयुर्वेदिक वनस्पती आहे, त्यांच्या मुळ्यांचा उपयोग आपण वास्तूमध्ये पण करू शकतो. बऱ्याच जणांचं ईशान्येला टॉयलेट बाथरूम असतं. ते एक मोठा प्रॉब्लेम आहे, न सॉल्व्ह होणारा प्रॉब्लेम आहे. पण वनस्पतीशास्त्र असं सांगतं, की कुठली अशी समस्या नाही, की त्याला समाधान नाही किंवा उत्तर नाही, पण त्याचे आपण व्हायब्रेशन कमी करू शकतो. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, की आपल्या ईशान्य दिशेला जरी टॉयलेट बाथरूम जरी काही असेल, तरी आपल्याला तिथे एका काचेच्या बाटलीमध्ये एखादं काचेची बाटली आहे, त्याच्यात पाणी भरून ठेवा, म्हणजे ती जलतत्वाची दिशा बॅलन्स होते. तुमची आग्नेयेला टॉयलेट बाथरूम आहे किंवा आग्नेयचा दोष तुम्हाला वास्तुतज्ञाने सांगितलाय, तर अर्जुनाची साल लाल कपड्यामध्ये तिथे ठेवा. अर्जुनाचं झाड तुम्ही आग्नेयेला ठेवू शकतात. हे एक सगळ्यात भारी परफॉर्मन्स आहे. दक्षिण दिशा आहे. यमाची दिशा जरी सांगितली असेल, तर इथं सफेद रंगाची रुई तुम्ही ठेवू शकता. प्लांट म्हणून सुद्धा ठेवू शकता. आयुर्वेदामध्ये तर तुम्हाला माहितीच आहे रुईचं किती महत्त्व आहे. नैऋत्य दिशा राक्षस आणि शयनग्रहाची आहे, आरामाची जागा आहे. तिथे सुद्धा वनस्पतीचा वापर आपण करू शकतो. तो पण योग्य पद्धतीने करू शकतो. वायव्य आणि उत्तर दिशा जी आहे, वायव्य आणि उत्तर दिशा ही कधी पण मोकळी असावी. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला कधीही जडपणा नसावा. तिथे तुम्ही तुमच्या लाजाळूचं झाड आहे. लाजाळूचं झाड तुम्ही शकता. तुम्हाला माहिती आहे, की ती अकुंचन पावते. म्हणून तिला काममोहिनी, राममोहिनी, संजीवनी मोहिनी सुद्धा म्हटलं जातं. म्हणून सांगण्याचा उद्देश असा आहे, की वास्तुशास्त्र खूप काही नाहीये. पण जर वनस्पती शास्त्रानुसार जर छोटे-मोठे जर आपण उपाय जर केले, अग्निकर्म जर केला, तर तुम्हाला रिझल्ट चांगला येतो. तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मकता आहे, तर थोडासा कोळसा पेटवा. त्याच्यामध्ये थोडीशी नागकेशर टाका, थोडं चंदन टाका, लोबान टाका, तो धूप घरामध्ये द्या. अगरबत्त्या धूप लावण्यापेक्षा तर वनस्पतीशास्त्र तर कधीही सांग. कधीही चांगलं आहे. तुमच्या घरामध्ये सारखे लोकं आजारी पडत आहेत, तर कोळसा जाळायचा आहे, त्याच्यात थोडी नागरमोथाची पावडर टाकायची, थोडी चंदनाची पावडर टाकायची आहे. इतके सोपे-सोपे उपाय वनस्पती शास्त्रांमध्ये झालेले. हे धूप तुम्ही दाखवू शकतात आपल्या वास्तूमध्ये. इतकं सुंदर वनस्पती शास्त्रांमध्ये वास्तुशास्त्राचा प्रभाव हा सर सांगितलेला आहे. तर मग कसं होतं, की शास्त्रामध्ये जर कुणी तुमच्या घराची पाणी असाल ना, ते काय म्हणतात, की तुम्ही ईशान्येचं तुमचं जे टॉयलेट आहे ते तोडा किंवा बदला. त्याच्याबद्दल सांगा मला, की काय करता येईल? नाही बघा, वास्तुशास्त्र मी तुम्हाला सांगितलं ना, पदविन्यासचा एक भाग असतो. त्याच्यामागे पण एक सायन्स पण लपलेलं आहे, एक अध्यात्म पण लपलेलं आहे. वास्तू कधी पण 360 डिग्रीचीच असावी, असं मी प्रत्येकाला सांगतो. पण बघा, पुणे, मुंबईसारख्या शहरामध्ये त्या गोष्टी शक्यच नाही होत. मग अशा वेळेस तुम्ही वास्तूची ऊर्जा वाढवू शकता. याचं उदाहरण देईल, की आपलं शरीर आणि आपली वास्तू. कोविडमध्ये बरेचसे जणांची इम्युनिटी पॉवर नव्हती, ते गेले आणि काहींना होऊन पण ते जगले. मग याचा अर्थ काय, दैविक चमत्कार आहे का? तर नाहीये. याच्या मागचं कारण काय, की तुमचं शरीर त्या पद्धतीने होतं, चांगलं होतं, इम्युनिटी पॉवर होती म्हणून तुम्ही वाचला. तुमच्या वास्तूची सुद्धा तुम्ही इम्युनिटी म्हणजे अर्थात वास्तूची ऊर्जा तुम्ही वाढवू शकता. स्वतः वास्तूमध्ये काम करत असताना वनस्पती शास्त्रांमध्ये असे अनेक प्रकारचे श्लोक आहेत, अनेक प्रकारचे गोष्टी सांगित आहे, की दक्षिण्य कशी असावी, तुमची उत्तर कशी असावी, तुमची पूर्व कशी असावी. पण आता याला आता उपायच नाही, तर मग आपण काय करू शकतो? सरळ आणि सोपी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, की वास्तूची ऊर्जा वाढवणं सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं. महत्त्वाचं. जर तुम्ही तुमची वास्तूची ऊर्जा वाढवली, तर ते पण तुम्ही घरबसल्या करू शकता. त्याच्यात असं काही वेगळं काही करण्याची गरज नाहीये. तुम्हाला मी 2-3 उपाय देणार आहेत किंवा 2-3 गोष्टी अशा सांगतो, की त्याच्याने वास्तूची तर ऊर्जा वाढतेच. पण वास्तूबरोबर त्या घरातल्या जे काही आजारपण आहे, जे काही ताणतणाव आहे, हे ताणतणाव सुद्धा आपले बऱ्यापैकी कमी होतात. सगळ्यात महत्त्वाचं जे मी फळ सांगणार आहे ते गोरख चिंच. गोरख गोरख चिंच नाव कधी पण तुम्ही ऐकलेलं असेल किंवा बऱ्याच जणांना त्याच्याबद्दल माहिती असेल. गोरख चिंच ही वास्तूसाठी सर्वोत्तम एक वनस्पती आहे. त्याचं एक फळ आपल्याला मिळतं. हे जे गोरख चिंच आहे, हे कधी पण आपल्या घरामध्ये समजा ईशान्येला दोष आहे ना, तर तुम्ही हिरव्या वस्त्रामध्ये ईशान्येला ते वरती बांधून ठेवा. तुमचा आग्नेयेला दोष आहे, तुम्ही लाल वस्त्रामध्ये बांधून ठेवा. तुमचा नैऋत्येला दोष आहे, पिवळ्या रंगात बांधून ठेवा. तुमचा उत्तरेला दोष आहे, तर हिरव्या वस्त्रामध्ये बांधून ठेवा. आणि जर तुम्हाला असं वाटतं, की माझी वास्तू वास्तुशास्त्राप्रमाणेच आहे, पण तरी पण प्रॉब्लेम येत आहेत, तर तुरटी आणि गोरख चिंच आणि थोड्याफार प्रमाणामध्ये नागरमोथा या सगळ्या वस्तू एकत्र करून निळ्या वस्त्रामध्ये किंवा एका जांभळ्या वस्त्रामध्ये प्रवेशद्वाराच्या वरती आत किंवा बाहेर तुम्ही लावू शकता. बऱ्याच जणांनी मला सांगितलेलं आहे किंवा फीडबॅक पण आपला एक छान येतो, की सर रिझल्ट खूप छान आहे. आता याच्या मागचं वनस्पती सिद्धांत काय? गोरख चिंच जी नावाची वनस्पती आहे, 27 नक्षत्रांपैकी उपजीव आराध्य वृक्ष आहे, हे आहे शततारका नक्षत्राचं.
शततारका नक्षत्राचं ही एक उप आराध्य वृक्ष आहे. आराध्य वृक्ष नाही, पण उप आराध्य वृक्ष. शततारका 100 चांदण्यांचा प्रभाव या वनस्पतीमध्ये असतो. बऱ्याच जणांना वास्तूमध्ये गेल्यावर कटकटी होतात, डोकं दुखतं, सतत आजारी असतात. मी त्यांना प्रत्येकाला सांगतो, की बाबा गोरख चिंचाचं जी साल जर तुला मिळाली, गोरख चिंचाची जर तुला मूळ जर मिळाली, तर ती तू नेहमी जवळ कॅरी कर. नाहीच मिळालं तर कमीत कमी प्रत्येकाच्या घरामध्ये गोरख चिंच हे असणं खूप गरजेचं आहे. जसं आपण देवाची पूजा करताना नारळ आपल्याकडे असतं, अगरबत्ती आपल्याकडे असते. बऱ्याच आजकाल लोकं कोहळं पण लावतात. बरोबर. पण बघा वनस्पती शास्त्रामध्ये कोहळ्याचा असा थेट असा कुठे उल्लेख आढळत नाही. पण गोरख चिंचाचा कमीत कमी 60 ते 70 वेळेस श्लोकांमध्ये आढळतो. संस्कृतमध्ये गारख्य म्हणतात. गारख्या वनस्पतीं दीप्तो ह्या कर्मशम जन तुंधार लक्षार्थे वास्तु प्रबंधने यत्कृमः तमवंदने शततारका नक्षत्र अनाद्य रक्षतय सदा करती शततारका दर्शन करस्ते. म्हणजे काय? शततारकांचं दर्शन. शततारकांचं दर्शन म्हणजे आभाळातल्या शततारका नाही. मग त्यात पुण्य आहे, आरोग्य आहे, अध्यात्म आहे, मातृसुख आहे, पितृसुख आहे, जीवनशैली उत्तम आहे, आरोग्याची काळजी न होणं, उच्च जीवनशैली ह्या सगळ्या गोष्टी आपल्या साध्या गोरख चिंचामध्ये. पण बऱ्याच जणांना असं वाटतं, की गोरख चिंच काहीतरी तंत्रमंत्रच असेल बाबा. कोहळापेक्षा तर कितीच हजार पटीनं गोरख चिंचाचं महत्त्व आहे. ते तुम्ही दाराच्या बाहेरही लावू शकतात, व्यवसायाच्या ठिकाणी लावू शकतात. एक गोरख चिंच साधारणतः 8-8 वर्ष टिकतं आणि मार्केटला त्याची फारशी काही किंमत पण नसते. म्हणून गोरख चिंच हे वास्तुशास्त्रासाठी एक अगण्य असं एक वनस्पती आहे. जाता-जाता मी तुम्हाला अजून एक दुसरी वनस्पती सांगतो, ती पण खूप मोलाची आहे. एकाक्ष नारळ मार्केटमध्ये मिळतं. आजकाल इझिली मिळायला लागले. जसं नारळ आपले श्रीफळ असतं, तसं एकाक्ष नारळ मिळतं. एकाक्ष नारळ आणि नागरमोथा किंवा तुरटी तुमच्या घराच्या अग्नेला नित्य नियमाने बांधून ठेवा किंवा तुमच्या देवघरामध्ये एकाक्ष नारळ ठेवा. वनस्पती शास्त्रांमध्ये याचे 3 वेळेस श्लोक सांगितले. एकाक्षम श्रीफलेम यथोक चरार्थनम म्हणजे चरार्थना म्हणजे काय चालणारे, त्याचा प्रभाव वाढविणारे, त्याचं स्मरण करणारे, त्यांचं आत्मीयाती जाणणारे असा एकाक्ष नारळ आहे. आणि बघायच गेलं तर तुम्ही सिंधुदुर्ग तळ कोकणामध्ये जर गेला, दापोली भागात गेला तर भरपूर एकाक्ष नारळ मिळतात. इकडं विदर्भामध्ये मिळतात. त्याचं तुम्हाला बघायला गेलं तर मध्य प्रदेशमध्ये आपण ज्यावेळेस नर्मदा परिक्रमा करतो. नर्मदा परिक्रमामध्ये अनेक साधू संतांच्या इथे ते एकाक्ष नारळ असतात. आपल्याला काय वाटतं बाबा हे काही तांत्रिक मांत्रिक आहे का? हां. पण असं नसतं. वनस्पती शास्त्र हे खरं-खुरं एक आयुर्वेदाच्या पुढचं एक अजून एक शास्त्र आहे, की प्रत्येक वनस्पतीचं, प्रत्येक फळाचं सगळ्यात जास्त महत्त्व वनस्पती शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. बरेच जण मी अजून तिसरा उपाय सांगतो, की उंबर बंधन. सागरगोटा सर्वांना माहिती आहे, की आपण लालपणी ते घासायचो आणि त्याच्याने आग निर्मिती जी उष्ण लागायचं सागरगोटा. बरोबर ते. हां. बरोबर. हां. तर ते जर सागरगोटा आणि काही तांब्याचे शिक्के तुम्ही तुमच्या उंबरच्या खाली जर घर बांधतानाच बुंजून दिले, कमीत कमी 2-3 घेतले तरी चालतात. त्याच्याने सुद्धा चांगले रिझल्ट्स आजपर्यंत हजारो लोकांना आलेले आहेत. वनस्पतीशास्त्र बघा सर, हे काही मॅजिक नाहीये. याच्यावर संशोधन झालेलं आणि ते पण हजारो वर्षांपूर्वी संशोधन झालेलं आहे. आपण म्हणतो की निसर्गात असणारी प्रत्येक गोष्ट ही हिताची आहे. हित जाणावे परस्परांचे कार्य करावे हिताचे. वनस्पतींची जी कृपा असते आपल्यावर, ती प्रामुख्याने सगळ्याच गोष्टींवर होत असते. फक्त आपण म्हणतो ना, की हिऱ्याची पारख ही त्या पारखीलाच असते किंवा त्या सोनाराला प्रॉपर असते. बरोबर की नाही? तसं वनस्पतींची पारख करणं किंवा वनस्पतींची निवड करणं, हे त्या वनस्पतींचा स्वभाव, त्यांची चव, त्यांची सुगंध, त्याचे फूल, फळ हे सुद्धा बघूनच वनस्पतींचा सिद्धांत आपण मांडू शकतो. त्याच्यानंतर लास्ट एक वनस्पती आहे तुमचं भृंगराज. हं. भृंगराज आपल्याला माहिती आहे की फक्त केसांनीच लागते केसांकरता. असं नाहीये. भृंगराजाचं जे तेल असतं सर, हे पितृदोषासाठी अत्यंत महत्वाचं आहे. अथर्ववेदामधील 8व्या अध्यायामध्ये काय सांगते? यनोम पितृदोष आहे. असा पितृदोष. यथो कार्य दीर्घकालिक. असे कार्य जे दीर्घकालीन चालत असतात, पण त्याच्यात यशच मिळत नाही. कोकोनट ऑइल असेल तुमचं किंवा कुठलंही तुमचं मोहरीचं तेल असेल, त्याच्यात भृंगराज बुडवून ठेवा. वस्त्रगाळ करा आणि तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला किंवा आग्नेयेला भृंगराजाच्या तेलाचा दिवा लावायला सुरुवात करा. बऱ्याच वेळेस मी पाहिलंय, की सर वास्तूमध्ये आता बऱ्यापैकी चांगले रिझल्ट्स आलेले आहेत. मला बरेच जण म्हणतात, की "सागर सर आता बऱ्यापैकी रिकव्हर होतं." बिझनेसमध्ये बऱ्यापैकी मी रात्रंदिवस काम करायचो. पण बऱ्यापैकी याच्या मागे आता मी सुरळीत आहे. याच्यामागे कुठलंही मॅजिक नाहीये. तर हे वनस्पती शास्त्रांचे हे खरे-खुरे सिद्धांत आहे सर. तर मग हेच आता आपण जो बिझनेस शॉप आहे, एखादा शॉप असेल किंवा बिझनेसची जागा आहे, ऑफिस आहे,
तर मग तिथं कोणते वनस्पती असल्या पाहिजे? बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की व्यवसायाच्या ठिकाणी 3 वनस्पती ह्या असणं आवश्यक आहे. एकदा आहे कुबेराक्षी. कुबेराक्षी ही आपण त्याला क्रसोला म्हणतो. वनस्पती हां, ते तुम्हाला इझिली मार्केटमध्ये मिळते. त्याच्यानंतर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाई आणि जुई या दोन्हीही आराध्य वृक्ष आहेत नक्षत्रशास्त्रानुसार. या दोन्हीही तुमच्या वेगवेगळ्या कुंडींमध्ये तुमच्या वास्तूमध्ये असावे. जिथं उन्हाचा प्रकाश पडेल, तिथं व्यवसायाच्या ठिकाणी प्रकाश पडेल, तिथे तुम्हाला ते असणं आवश्यक आहे. तिसरी आणि अत्यंत गुणकारी जी वनस्पती आहे ती म्हणजे दर्भ. दर्भ नावाची वनस्पती सुद्धा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे. याच्याने व्यवसायामधला जो मालक असतो, जे कामगार असतात, जे ग्राहक असतात. शेवटी बघा मी सांगतो, की वनचर्यते कार्य म्हणजे शास्त्रामध्ये असं सांगितलं, की 27 आराध्य वृक्ष आहेत. याच्यात ते स्वतःच्या नक्षत्रात तरी आराध्य वृक्ष आपल्या वास्तूमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी, परसबागेत, शेतामध्ये असणं आवश्यकच आहे सर. हो. बरं तर मग आता आपण घेऊन चालू, की गावाकडचे काही घरं आणि शहरातले फ्लॅट सिस्टम किंवा असं काही. तर मग कसं होतं आता गावाकडचे आता आमचं घर बघा तुम्ही, तर थोडीशी जागा आहे झाडं लावायला. तर मग इथं कोणती झाडं आपल्या आसपास लागली पाहिजेत? बघा, जिथं तुम्हाला परसबाग शक्य आहे, कारण की बरेचसे आराध्य वृक्ष हे उन्हाच्या प्रकाशानेच तयार होत असतात. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला वनस्पतीशास्त्रानुसार मंदार असावा, निळी किंवा सफेद, गोकर्ण असावा. गोकर्ण सफेद असू शकतो, निळा असू शकतो. चंदन असावा. चंदनाचा आजकाल जरी ती चोरी होत असते, तर चंदन लावणं गरजेचंच आहे. रानतुळस आहे, रानतुळसही आपल्याकडे पाहिजे. मी जसं सांगितलं, की तसं जाई-जुई आहे. जाई-जुई पाहिजे आपल्याकडे, शेवंती पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारिजात पाहिजे. पारिजात, अश्वगंधा आपल्याकडे अश्वगंधाची झाडं आपल्याकडे पाहिजेत. कडुलिंब पाहिजे, कंचनार पाहिजे, खैर पाहिजे, शमी पाहिजे, आंबा पाहिजे. ह्या सगळ्या वनस्पती अशोका पाहिजे, आंबट चिंच पाहिजे, आवळा पाहिजे. नागरमोथ्याची वनस्पती नागरमोथ्याचं झाड आपल्याकडे पाहिजे, ज्याला पाणी सर्वाधिक जास्त लागतं. एरंड सुद्धा पाहिजे. एरंड आपण बिनधास्त तोडून टाकतो. पण वनस्पती शास्त्रांमध्ये आणि आयुर्वेदामध्ये एरंडाला पेन किलर म्हटलेलं आहे. असं. हां, एरंडाची मूळ मांगलिक लोकांनी तर नेहमी कॅरी करावी. बापरे! ज्यांचं मॅरिड लाईफ प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांचं मंगळ कुणीतरी सांगितलेलं आहे आणि मग काही ना काही प्रॉब्लेम होत आहे. लाल रंगाचे एरंडाची मूळ लाल वस्त्रात मंगळवारी उजव्या हाताच्या मनगटावर धरावी. ओम भौमाय नमः किंवा ओम मंगल देवताय नमः जाप जरी केला, कारण की एरंडाच्या मुळीमध्ये तेवढी ताकद आहे. एरंडाचं मूळ खराब आहे किंवा खूप वाढलंय म्हणून कृपया ते तोडू नये. त्याचे खूप चांगले रिझल्ट्स आयुर्वेदामध्ये दिलेले आहेत. सांधिवात असेल, आमवात असेल, या सगळ्या वातांच्या विकारासाठी सुद्धा शेक पद्धत सांगितलेली आहे. एरंडाची पानं, मोहरीचं तेल कढईमध्ये गरम करून त्याचा शेक जर दिला असता वेदना कमी होतात. म्हणून बघा, वनस्पती शास्त्रांमध्ये ज्या काही वस्तू आपल्याला खऱ्या वाटतात ना, त्या सगळ्या गोड आणि हितकारी आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, की नागरमोथा. मी एकदा नारायणगाव पुण्याला गेलो होतो. बऱ्याच ठिकाणी अशी नागरमोथा पडलेली होती आणि मी बघितलं का, अरे ही नागरमोथा आणि बाहेर 4 आणि 5,000 रुपये किलो आहे. जर आपल्या शेतकऱ्यांना जर कळालं किंवा आपल्याला कळालं, की अरे नागरमोथा हिला म्हणतात. तर त्याचा सुगंधी द्रव्य म्हणून पण उपयोग होतो. कष्ट औषधी म्हणून सुद्धा ते मार्केटमध्ये विकले जातात. तसाच शेतकऱ्यांना तर फायदा होतोच, पण आपल्याला सुद्धा त्याचा चांगला फायदा होतो. म्हणून आपल्या परसबागेमध्ये हे 10-12 झाडं असणं आवश्यक आहे सर. आणि मग हेच आता शहरामध्ये, की ज्यांच्याकडे जागा नाही जास्त, लिमिटेड जागा आहे, की 4-5 कोणी येऊ शकतात. त्यांनी कोणत्या घ्यायला पाहिजे? मी 5च वस्तू सांगेल, त्या तुम्ही तिथं असणं पहिलं आहे जाई-जुई. ही असं त्याच्यात नाही काही महत्त्व राहिलं त्याचं कमी काही फुलं तर येतात. फुलं तर येतात. हां. पारिजातक आहे, क्रसूला आहे, अश्वगंधा आहे, रानतुळस आहे. वनस्पतीशास्त्रानुसार ह्या वनस्पती असणं आवश्यक आहे. नागकेशरचं झाड आहे, नागचाफ्याचं झाड आहे. हे आपल्याकडं चांदणीचं झाड आपण म्हणतो. त्याच्यानंतर बेलाचं झाड, जरी लोकं आजकाल बरेच जण म्हणतात, की काटेरी वनस्पती घरात ठेवू नये. असं कुठेही शास्त्रार्थ लिहिलेलं नाही किंवा याचा प्रॉपर श्लोकांमध्ये याचा कुठेही पुरावे सापडत नाही. कारण की माझं पहिल्यापासून मत आहे, की जे निसर्गाने दिलेलं आहे, हे सगळं कल्याणकारीच आहे. मग ते काँग्रेस गवत असो किंवा गवती चहा असो, कुठलंही असो, हे आपल्यासाठी लाभदायकच आहे. फक्त त्याचा लाभ घेणारा व्यक्ती आणि त्याचा संशोधक ही वृत्ती जर आपल्यामध्ये असते, तर वनस्पतीशास्त्र हे नक्कीच अजून काही कायापालट पुढे होऊन त्याचा होऊ शकतो. पण आपला मगाशी विषय आला होता, की कोणती वनस्पती घरात असायला पाहिजेत हं. आणि कोणती नसायला पाहिजे, थोडं सांगू शकाल? नाही, याच्याबद्दल असं कसं पुढे कसं काय? स्पष्टता नाहीये सर.
बघा काही निसर्ग काही रील्स बघतो मी की हे नसायला पाहिजे. नाही म्हणून असं विचारलं मी. बघा हे असं कुठेही शास्त्रार्थ नाही किंवा याचे कुठे प्रॉपर पुरावे नाहीयेत. नाही. एक श्लोक खूप सुंदर आहे चरक संहितेचा. जगत जनाथी वनस्पती नाहम तस्य ओकृते. जगामध्ये जेवढ्या वनस्पती आहे या नाश करण्यासाठी नाहीये. नाही. या सगळ्या फायद्याच्याच आहेत. आणि ज्यावेळी चरक संहितेनुसार चरकांनी आपल्या शिष्यांना असं परीक्षा घेतली. तुम्हाला 2 मिनिट मी सांग की या जगामध्ये मी तुला शिष्यत्व देतो. तुला मी तुझी दीक्षा देतो. तुझी आता परीक्षा घेतो. फक्त एक काम कर की या जगात अशी एक वनस्पती शोधून काढ, की तिचा उपयोग नाहीये. तो म्हणे, "एवढंच ना?" मी आलो म्हणे आता. तो आल्यानंतर 12 वर्षांनी आला तो शिष्य. म्हणे, "तू एवढा दिवस कुठं होता?" म्हणे, "मी अख्खं जग फिरलो" म्हणे. "पण मला आजपर्यंत अशी कुठलीच वनस्पती मिळाली नाही का ती बिनकामाची असो." म्हणून मी असं कधीच कोणाला म्हणणार नाही, की वनस्पतीशास्त्र ही साक्षात संजीवनी आहे. वाह! कारण की संजीवनीमध्ये तिचं सांगितले अर्क, गुण, तप, दीप, आत्मा, यश, कीर्ती, ज्वलंत, उपदेश आणि तथास्यता. या 10ही गोष्टी वनस्पतीशास्त्रांमध्ये आढळतात. अशी कुठली झाडं आहे का ते ऑक्सिजन देत नाही? असं कुठलं एखादं झाड आहे का ते कडू असो, आंबट असो, तुरट असो, तर त्याच्या पाहिल्या क्षणी आपल्याला बरं वाटतं की नाही? आता पावसाळा चालू आहे. लोकं पावसात एन्जॉय करायला बाहेर का जातात? फक्त पाणीच पाहायला जातंय, तर हा उघड्या डोळ्याने हा निसर्ग पाहायला जातात आणि त्याच्यासारखं सुख हे पैशांनी विकत घेणारं नाहीये. नाही. म्हणून मला असं वाटतं की अशी कुठलीच वनस्पती नाही की ती वास्तूमध्ये लावू नये असं. वाह! बरं आता थोडासा ऑफ टॉपिक प्रश्न जाईल. रामायणामध्ये आपण संजीवनीचा उल्लेख आढळतो. बरोबर. मग ती तशी वनस्पती आहे का? म्हणजे कुठं आढळू बघा नक्कीच मी हा प्रश्नाचं उत्तर देईल. ही जी गोष्ट झाली ही त्रेतायुगातली ती झाली. खूप जुनी गोष्ट. ही युगातली झाली. युगेन युगे 28 आपण म्हणतो. प्रत्येक युगामध्ये एक तत्व आहे. संजीवनी मी तुम्हाला आत्ताच बोललो ना, संजीवनी आणणारा पण तेवढा बलशाली होता. वाह! सांगणारा वैद्य पण त्या मापात होता हां. आणि ज्याच्यासाठी तो मूर्छित झाले होते लक्ष्मणजी, त्यांच्यासाठी आणणारं होतं म्हणजे ते त्रिविक्रम होते. त्यांची गणना या जगातला कुठलाच वैद्य करू शकत नाही धन्वंतरी म्हणून. पण तरीसुद्धा आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या डाएटमध्ये काही अशा संजीवनी आहेत, की त्याचं आपण सेवन करू शकतो. हां. म्हणजे बघा आता रेग्युलरली आपण फास्ट फूड खातो. कितीही आपण मोठ्या-मोठ्या बाता करत राहिलो, तर वडापाव खाण्याची इच्छा होतेच. तळलेलं-मळलेलं खाण्याची इच्छा होतेच आहे. वजन तर आपलं वाढणारच आहे. मग याच्यामध्ये पण फिट राहण्यासाठी निसर्ग उपचारशास्त्रामध्ये, वनस्पतीशास्त्रामध्ये आवळा आहे. आपल्याला माहिती आहे, की आवळा हा शरीरासाठी किती महत्त्वाचा आहे. तोही तुम्ही घेऊ शकतात. माका मिळतो मार्केटमध्ये. माकावटी मिळते. त्याच्याने शरीर सौंदर्य, शरीर पुष्टी होते. ती पण एक संजीवनीच आहे. त्याच्यानंतर हिरडा आहे. मी सांगितलं ना तुम्हाला, की सगळं शरीराचं संतुलन हिरडा पावडर करते. कारण की हिरडा असं एकमेव अमृत फळ आहे, की ते अमृत कलशातनं निर्माण झालेलं आहे. समुद्र मंथनाच्या वेळेस हिरडा उत्पन्न झालेला आहे. म्हणून लक्ष्मीचं पूजन करताना, कुबेराचं पूजन करताना आपण सर्वांनी दारामध्ये हिरडा ठेवून त्याचे पूजन केले पाहिजे. हिरडा चूर्ण आहे, मी त्याला स्वतः संजीवनी मानतो. ज्यांना कोणाला भगंदरचा त्रास आहे, फिशरचा त्रास आहे, पोटाचा त्रास आहे, डोळ्यांचा त्रास आहे, फीट येते. रात्री झोपताना कोमट पाण्यामध्ये जर अर्धा चम्मच तुम्ही हिरडा घेता, तर ती कालसंजीवनी म्हणून ती पोटामध्ये जाते. कालसंजीवनी म्हणजेचा अर्थ काय आहे? ही सगळ्या गुणांवर लाभदायक आहे. जरी ती संजीवनी रामायणातली आपल्याला मिळालेली नसली, येस. माझं मत आहे की नक्कीच प्रयत्न करून ती मिळू पण शकते. पण आजकालची तसं राहिलेलं नाहीये. संशोधन वृत्ती आजकाल राहिलेली नाहीये. ती जर असती तर तेही मिळू शकतं. पण तसं हनुमान व्हावं लागेल. तसे वैद्य लागतील आणि मूर्छित होणारा लक्ष्मण पण परत आपल्याला लागणार आहे आणि ते आता शक्य होणार नाही असं मला नक्की वाटतं. पण ह्या 2-3 वनस्पती आहेत, त्या आपण नक्कीच संजीवनी म्हणून पोटात जर घेतल्या, तर आपल्या शरीराची पुष्टी नक्कीच वाटते. वाह! तर मग आता आपल्या माणसाच्या शरीराबद्दल की नाही का स्ट्रेस येतो एखाद्याला जास्त किंवा झोप येत नाही किंवा झोप लागली ते स्वप्ने असतं पडतात असं म्हणतात. तर मग ह्याच्यावर काय करू शकतो? बघा, निसर्गशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र सांगतं, की जैसे मनन कराल, तसेच तुम्ही रात्री चिंततात. हां. बरेच जणांचं असं मत असतं, की मला रात्री भूत दिसतात, कोणीतरी येतं. मी म्हणतो असं नाहीये. तुम्ही आहार तुमचा जास्त तेलकट, आहार सांगा. जास्त तुम्ही जड घेतला, की तुमचं मेंदू हा त्या पद्धतीने काम करतो. त्या पद्धतीने तुम्हाला स्वप्न दोष येतात. मग ज्यांना मेंटल हॅरॅसमेंट आहे, ओव्हर थिंकिंग आहे, मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे किंवा खूप जास्त कष्ट आहेत बुद्धीला. अशा लोकांनी जटामासी, सर्पगंधा
ह्या वनस्पतींचा उपयोग करणं खूप गरजेचं आहे. मार्केटमध्ये जटामाशी तुम्हाला इझिली उपलब्ध मिळते. ज्यांना खूप 12ही महिने 24 तास 365 दिवस कॉम्प्युटरवरच काम आहे, डोळे पार झोप नाहीये, जटामाशी वटी तुम्ही घेऊ शकता. सर्पगंधा नावाची वटी घेऊ शकता. नाहीच काय झालं तर स्नानकर्म आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, वनस्पती सांगितलेलं आहे. काहीच करायचं नाही. पिवळी मोहरी मिळते मार्केटमध्ये. वाळा मिळतो, जटामाशी मार्केटमध्ये मिळते आणि अर्जुनाची साल मिळते. या 4ही पावडर एकत्र करा, डब्यात भरून ठेवा. अंघोळीच्या अर्धा तास पाण्यामध्ये भिजत टाका आणि नंतर वस्त्रगाळ नाही केलं तर चालत, त्या अंगावर पाणी घ्या. 8 एक दिवसात तुम्हाला फ्रेश वाटायला चालू होईल. त्याचं कारण असं आहे, की आयुर्वेदामध्ये, वनस्पती शास्त्रामध्ये एवढी ताकद आहे वनस्पतींमध्ये, अनावश्यक ज्या ऊर्जा शरीरात निर्माण झालेल्या आहेत, त्या ते बाहेर काढतं आणि जी नॅचरल ऊर्जा आहे, नॅचरल निसर्गाची जी किमया आहे, ती आपल्याला पुन्हा देतं. म्हणून ओव्हर थिंकिंगसाठी सुद्धा जटामाशी, सर्पगंधा, वाळा, पिवळी मोहरी, कुचला वनस्पती, पायरी ह्या नावाच्या वनस्पती खूप चांगले रिझल्ट्स देतात. मी परत जणांना म्हणतो, की नाभी चक्र सुद्धा एक सुंदर अशी स्कीम आहे. नाभी चक्र म्हणजे काय आहे? गावरानी तूप घ्या. त्याच्यामध्ये थोडंसं अश्वगंधा, त्याच्यानंतर थोडंसं शिलाजीत असेल, थोडंसं एखादं थोडंसं गरम करा, वस्त्रगाळ करा. रात्री झोपताना नाभीवर 2 थेंब टाका आणि शांत झोपा. यांनी सुद्धा बऱ्यापैकी डिप्रेशन कमी होत असतं. तर मग आता आपण आजारपणाबद्दल थोडं काय सांगता हो? वनस्पतीशास्त्र म्हणजे वात, पित्त, कफ आता 3 आपण मेन बरोबर, घेऊन चालू. बरोबर, बरोबर. त्याच्याबद्दल मला सांगा थोडंसं. बघा, वनस्पतीशास्त्र अर्थातच निसर्ग उपचारशास्त्र आहे. वात कधी वाढतो शरीरामध्ये? 2025 ला वाताचं निदान झालं, पण त्याची सुरुवात 2015 लाच झालेली आहे. हं. शेवटी हे स्लो पॉइझन आहे वात म्हणजे. हा काय असं नाही, की आज बटाटे खाल्ले आणि उद्या तुमचे गुडघे सुजले. नाही होणार. हे खूप वर्षांपासून घटक वाढत, वाढत आपल्या शरीरामध्ये आलेला आहे. म्हणून ज्याही लोकांचे पाय दुखतात, ज्याही लोकांचे सांधीवात आहे, आमवात आहे, तर वनस्पतीशास्त्रामध्ये गुगुळ सांगितलेलं आहे. जसं की निर्गुंडी गुगुळ आहे. निर्गुंडची वटी सांगितलेली आहे वनस्पतीशास्त्रांमध्ये, आयुर्वेदामध्ये. ती जर तुम्ही गरम पाण्यात 2-3 महिने पोटामध्ये जर अर्जन केले, गुगुळ्याशे वातजन्य प्रकृती शमाम 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 अकार्य रक्षो प्रदीक्षणे. म्हणजे काय? गुगुळ आणि निर्गुंडी एकत्र पोटामध्ये गेलं तर वाताचं शमन होत असतं. बरं. बऱ्याच वेळेस काय म्हणता, की आम्ही भात खात नाही, बटाटे खात नाही. पूर्वीच्या वेळेस डाएट होता का हा? नाही. आपण सगळे जिल्हा परिषदमधून आलेलो, किती लोकं साखर खायचे, किती गूळ खायचे, बरोबर. भरपूर खायचे, तरी लोकं तंदुरुस्त का होते? त्यावेळेस कामं होते, आता कामं राहिलेले नाहीयेत. मग आपण डाएट फॉलो करतो. जर आपण चटणी मिरचीनी जर आपण लहानाचं मोठं झालं आणि आज ती चटणी मिरची आपल्या पोटाला त्रास देईल का हो? नाही देणार, कारण की आपलं शरीर आजकाल तसं राहिलेलं नाहीये. म्हणून मेहनत, प्राणायाम, शीर्षासन, भस्त्रिका या सगळ्या गोष्टींबरोबर निसर्गाची साथ तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. जेवढं तुम्ही हॅपी राहणार, आनंदी राहणार, सात्विक राहणार, तेवढे रोग बाहेर पडतात. जेवढं तुम्ही तुमच्या स्वतःवर काही निर्बंध, चुकीचे रील्स पाहून, चुकीच्या गोष्टी, भात खाऊ नका, बटाटे खाऊ नका, सकाळी उठल्यावर जिऱ्याचं पाणी प्या, सकाळी उठल्यावर ओव्याचं पाणी, पण तुमचं शरीर त्या मापाचं आहे का? बरोबर आहे का नाही? ओव्याचं पाणी प्यायला, जिऱ्याचं पाणी प्यायला आपण तेवढं आहे का? कांदा, मीठ, मिरची खाऊन काढलेलं शरीर नंतर ओव्याचं आणि जिऱ्याचं पाणी ॲक्सेप्ट करेल का? तर हा चुकीचा जो डाएट आज आपण घेतोय, त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेस काय होतं, वात, सांधिवात, रक्तवात, आमवात या वातांचे विकृती तयार झालेल्या आहेत. याचं कारण एकमेव आहे, की आपणच. कारण काय, की आपण अचानक डाएटमध्ये बदल केला. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. म्हणून मी प्रत्येकाला एक सांगेल, की चंद्रप्रभा नावाची एक वटी मिळते मार्केटला. ती रात्री 2 गरम पाण्याने घ्यावं. चंद्रप्रभा वटीने मानसिक ताणतणाव कमी होतो. चंद्रप्रभा वटीने सौंदर्यता वाढते. चंद्रप्रभा वटीने तुम्हाला पिरियड्सचे काही स्त्रियांना प्रॉब्लेम असतील तर ते कमी होतात. मुलांना वाढत्या वयाचे पिंपल्स येत असतील, वाढत्या वयामध्ये बऱ्याचशा मुलांचे प्रॉब्लेम्स असतात. उष्णता. उष्णता जास्त वाढते त्यांचा. तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी, हार्मोन्स कंट्रोल करण्यासाठी त्यांना कमीत कमी 2-3 महिने चंद्रप्रभा वटी या वैद्यांचा सल्ला याच्यामध्ये घेतला तर अति फायदा होतो. त्याच्यानंतर आरोग्यवर्धिनी आहे. आरोग्यवर्धिनी सुद्धा कुठल्याही कंपनीची तुम्ही घेऊ शकता. याच्याने सुद्धा एक चांगला फायदा निसर्गोपचार शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. निर्गुंडी घनवटी आहे. कुठल्याही प्रकारचा वात असला तो कमी होतो. कंचनार गुगुळ नावाची वटी आहे. सांधिवातासाठी जगातलं सर्वश्रेष्ठ औषध आहे. कंचनार वटी आहे. महायोगराज वटी आहे. हे लक्षादी गुगुळ सुद्धा आहे. लक्षादी गुगुळांना बरंच काय होतं, की हातपाय जखडून जातात. थोडी मांडी घातली की मुंग्या येतात. मग लक्षादी गुगुळ वैद्यांचा सल्ला घेऊन आपण सुरू करावा.
हे तुम्हाला खूप चांगलं रिझल्ट्स देणार आहेत. त्याच्यानंतर अश्वगंधा आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, की प्रोटीननी आता एक मोठं मार्केट तयार केलं. हां, बरोबर. पण तुमचं तेवढं काम आहे का? प्रोटीनसारखं तुमचं तेवढं शरीर आहे का? माझं असं मत आहे, की प्रोटीनचं जास्त मार्केटिंग करण्यापेक्षा आयुर्वेदामध्ये अश्वगंधा दिलेली आहे, शतावरी दिलेली आहे. ह्या गोष्टी, या वनस्पतींचा उपयोग किंवा साध्य वनस्पतींचा उपयोग किंवा औषधी काड्यांचा उपयोग करून सुद्धा तुम्ही तुमचं शरीर हे बलवान करू शकतात. आणि म्हणून वाटतं, की सांधिवातासाठी या मी ज्या वनस्पती औषधं सांगितले, हे जगातले सगळ्यात श्रेष्ठ अशी औषधं आहेत. वैद्यांचा सल्ला घेऊन आपण नक्कीच घेऊ शकतात. आता लक्षात गोष्ट तुम्ही म्हणले ना, तर माझ्या वडिलांनाच आहे ना चिकनगुनिया झाला होता. बरोबर. तर त्याच्यानंतर डॉक्टर काय म्हटले, "तुम्हाला 5 इयर्स आहे." कारण ते सांधे खूप दुखायला लागले होते. हं, हं, हं. त्याच्यानंतर डॉक्टर म्हणले, "तुम्ही लक्षात घ्यायला सुरुवात करा." ते माहिती आहे महिन्याभरात ते बऱ्यापैकी क्लिअर झाले. नाही तेच ना. तर मग कसं होतं आता, की आमच्या घरात आता मला स्वतःला हं, हं. लहानपणापासून आहे ना सर्दीचा खूप जास्त त्रास आहे. हं. मग त्यावरून सांगा थोडंसं, की काय बघा, सर्दी ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं ना, थोडं काही धूळ आली की सर्दी होते. ते काही ना ॲलर्जीचे प्रकार असतात. आयुर्वेदामध्ये किंवा वनस्पती शास्त्रामध्ये किंवा निसर्गोपचारामध्ये याचा सगळ्यात जो फायदा आहे, काही डीएनए मधनं पण येत असतं किंवा काही ना लहानपणापासून त्या गोष्टी हां, सतत. पण आयुर्वेदामध्ये वैद्यांचा जर आपण सल्ला घेऊन जर काही औषधं जर आपल्या पोटामध्ये घेते, समजा तुम्हाला कफ जास्त झालेला आहे, तर कफ त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की आपल्या शरीरामधले नेमकी कुठल्या प्रकारचा कफ आहे. वैद्यांचा सल्ला घेऊन आपण नाडी परीक्षण करू शकतो. आज मी प्रत्येकाला सांगणार आहे, की ईसीजी आपण प्रत्येक वेळेस करतो. आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या टेस्ट करतो, त्या केल्याच पाहिजे. तर त्याबरोबर वैद्यांचा सल्ला घेऊन आपली नेमकी नाडी कोणती आहे? कफाची नाडी आहे, की पित्ताची नाडी आहे, की वाताची नाडी आहे? आपली प्रकृती कोणती आहे? प्रकृतीनुसार आपल्याचं हवामान काय आहे? हवामानानुसार आपला आहार कसा आहे? मला सांगा, आपण जर केरळला गेलो तर रोजच आपण तिथे इडली डोसे खाऊन 3 दिवस चांगलं वाटेल, 4 दिवस पण आपल्याला नंतर पोळीची आठवण येते हां, ना. बरोबर. प्रदेश जसा आहार आणि आहार जशी संस्कृती तसेच आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चढ-उतार हे आरोग्याशी संबंधित होत होतं. बऱ्याच जणांना वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जीज असतात. बऱ्याच जणांना वेगवेगळ्या प्रकारची सर्दी, दमा या सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणून मी प्रत्येकाला एक सांगतो, की वैद्यांचा सल्ला घेऊन च्यवनप्राश आपण चालू करू शकतो. हं. च्यवनप्राश हे कुठल्याही ॲलर्जीला कमी करण्यासाठी एक उत्तम स्रोत आहे. मग तुम्ही ते कुठल्याही कंपनीचा घ्या ज्याच्यावर तुमची श्रद्धा असेल. जिथं प्युरिटी तुम्हाला मिळणार आहे, तिथं तुम्ही ते घेऊ शकता. नाव घेत नाही कोणाचं मी आता. नाव घेऊ नाही शकत आहे. बरं. त्याच्यानंतर एक षडबिंदू नावाचं एक तेल मार्केटमध्ये मिळतं. शेडबिंद. षडबिंदूमध्ये नाकामध्ये तुम्ही 2 थेंब उजव्या आणि नाकपुडीमध्ये तुम्ही टाकू शकता. त्याच्याने सुद्धा सर्दीचे बऱ्यापैकी तक्रारी कमी होतात. हेही खूप चांगले आहे. त्याच्यानंतर बऱ्यापैकी आघाडा मार्केटमध्ये मिळतो. आघाडा जो असतो, आघाड्याचं जे पान असतं, ते अर्धं जर थोडंसं खाल्लं आणि त्याच्यावर थोडंसं मध घेतलं, त्याच्याने बऱ्यापैकी ॲलर्जी जी आहे, ॲलर्जी कमी होते. सीतोफलादी चूर्ण आपल्याला सर्वांना हां, माहिती ते आहे. कॉमन आहे. अर्धा चम्मच कॉमन तुम्ही ते पोटामध्ये घेऊ शकतात. आणि सगळ्यात भारी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर महासुदर्शन वटी नावाची एक गोळी येते. महासुदर्शन वटी सुद्धा तुम्ही कफासाठी, सर्दीसाठी, तापासाठी किंवा खूप पेन करतंय, तर तुम्ही ह्या गोळ्या वैद्यांचा सल्ला घेऊन नक्कीच घेऊ शकता. सायनसचा प्रकार सुद्धा खूप वाढलेला आहे. खूप जणांची तक्रारी असतील. तर मग त्याच्याबद्दल काय करता? त्याच्यामध्ये सरळ आणि सोपं आहे, की तुम्ही षडबिंदूचा वापर करावा. वैद्यांचा सल्ला घेऊन तुम्ही नाकामध्ये 2-2 थेंब जर 2-3 महिने जर षडबिंदू जर टाकले, तर खूप चांगला रिझल्ट येतो. नाही षडबिंदू तुम्हाला मिळालं तर घरगुती गावरानी तूप आहे, त्याच्यात थोडंसं वेखंड उघळून टाका. वेखंड उघळून टाकलं, तूप थोडंसं 2-2 थेंब टाकले तरी सायनसचे त्रास बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये होतात. अशी खूप सुंदरशा गोष्टी या वनस्पतीशास्त्र, निसर्गोपचारशास्त्रांमध्ये दिलेल्या आहेत सर. वाह! हां, ठीक आहे. तर मग आता आपला तिसरा जो प्रकार तो म्हणजे पित्त. पित्त. तर खूप जणांना पित्ताच्या गोळ्या घेणं किंवा लहान वयात सुद्धा पित्त होणं खूप कॉमन झालंय आजकाल. त्याच्याबद्दल काय करता येऊ शकतं? बघा, मी पहिल्या परत सांगितलं, की याच्या मागे पण आहे तुमचं राहणीमान, खानपान, वागणं. 12-12, 1-1 वाजेपर्यंत आपण टीव्ही पाहतो, मोबाईल पाहतो. जिथं तुमचा मेंदू पचन संस्थेवर लक्ष देईल का रील्स पाहण्यावर लक्ष देईल? ज्यावेळेस तुमचं लक्ष रील्स पाहण्याकडे असतं तेव्हा पचनशक्ती बिघडते. आणि बरेच जण असं मला म्हणतात, की मग पित्तावर काय औषध आहे का? पित्ताचं सगळ्यात भारी औषध एकच आहे. नंतर मी वनस्पतीशास्त्राकडे येईल. ते म्हणजे कुठेतरी तुम्ही स्टॉप होणं. जेवल्यानंतर का होईना मोबाईल कमी करणं, थोडं शतपावली करणं. त्याच्यानंतर थोडंसं जेवणाच्या वेळा तुम्ही सुधारा. कामाचं वेग किती आहे, पाणी किती पितात तुम्ही ते बघा. कॉफी किती पितात, चहा किती पितात. की खूप मोबाईलवर जास्तीत जास्त बोललं, तासनतास बोललं तरी तुमचं पित्त खवळतं. हे मी सांगत नाही, हे आयुर्वेद सांगतं. बरं.
का तुम्हाला एक सांगतो. ज्यावेळेस आपण अन्न करतो, अन्नाचं पचन जरी पोट करत असलं, तरी त्याचे डायरेक्शन सिग्नल्स कोण देतं? तुमची बुद्धी देते. पण तुमचं लक्ष सगळं समोरचा काय म्हणतोय याच्याकडे. मग तुमचं बुद्धी, तुमचा मेंदू कधी याच्याकडे देणार आहे लक्ष? मग आयुर्वेदामध्ये काय सांगितलं, एक तर तुम्ही वैद्यांचा सल्ला घेऊन पंचकर्म व्यवस्थित करा. वर्षानुवर्ष चांगले डॉक्टरांचं करा. वमन करा, बस्ती करा. तुमच्या शरीराचं पंचकर्म हे आयुर्वेदानुसार झालंच गेलं पाहिजे. जसं की आपण लाख-लाख रुपये मोठ्या-मोठ्या हॉस्पिटलांना देतो, टेस्टिंग करतो ना, तर तुम्ही चांगल्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये भयंकर चांगले-चांगले डॉक्टर्स आहेत. वैद्य इतके छान-छान आहेत आणि आता चांगल्या प्रकारचं शिक्षण पण आहेत. पण प्रत्येकाला मी आपल्या माध्यमात सांगितलं, की वर्षानुवर्ष जून-जुलैचा जो महिना असतो, हं. त्या जून-जुलैच्या महिन्यामध्ये आपलं पंचकर्म हे झालंच पाहिजे. जसं की बघा, उन्हाळा असतो, पूर्ण शेत-बीत सगळं असं तापलेलं असतं. पण जसं कसं पाऊस पडतो तसं हिरवंगार रान होतं. तोच काळ आपल्या शरीराचा पण असतो, की आपला उन्हाळा संपल्यानंतर आपला कफ बाहेर पडायला लागतो. आपलं पित्तक्षमन होतं, वात कमी व्हायला लागतो आणि त्याच वेळेस मग आपल्याला व्हायरल इन्फेक्शन नावाचा एक मोठा आजार होऊन जातो किंवा एखादं प्रत्येक ठिकाणी झालं की नाही व्हायरल इन्फेक्शन आहे, एक सलाईन घ्या, एक गोळ्या घ्या. त्यालाही माझा विरोध नाही. शेवटी डॉक्टरी विद्या आहे ती. पण जर जून-जुलैमध्ये जर तुम्ही पंचकर्म व्यवस्थित केले, डॉक्टरांचा, वैद्यांचा सल्ला घेतला, माझी नेमकी प्रकृती कोणती आहे? माझी प्रकृती वाताची का पित्ताची का काय आहे? मला तूर डाळ पचणार आहे का? मूग डाळ पचणार आहे का? व्यवस्थित डॉक्टरांचा तुम्ही सल्ला घ्यावा. मी असं म्हणत नाही की बटाटे वडेच बंद करा, मिसळच बंद करा, चहाच बंद करा, कॉफीच बंद करा. सगळ्या गोष्टी घ्या, पण त्याचं काहीतरी प्रमाण असू द्या. कुठलीही गोष्ट प्रमाणात असेल की तुमचं पित्त बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहतं. पण हे सगळं करून जर सर आम्हाला फायदाच होते, तर मग काय करायचं? तर आयुर्वेदामध्ये 3 प्रकारच्या गोळ्या आहेत. वैद्यांचा सल्ला घेऊन जेवणाच्या 1 तास अगोदर तुम्ही साधा सूतशेखर घेऊ शकतात. साधा सूतशेखरमध्ये काय होते, पोटामध्ये जळजळ खूप होत असेल, पित्त होत असेल, मळमळ होत असेल, कळपट ढेकर येत असेल, पोट फुगलेलं असेल, भूक लागत नसेल, तर तुम्ही वैद्यांचा सल्ला घेऊन सूतशेखर नावाची गोळी पोटात घेतलीच गेली पाहिजे. जेवणाच्या 1 तास अगोदर सकाळी 1 गोळी, रात्री 2 गोळ्या. ते जर नाही झालं तर कामदुधार साधा कामदुधार रसवटी इतकी सुंदर भस्म प्रयोग सांगितलेले आहे. कुठल्याही प्रकारे पोटामधले असलेला आम्ल गुणधर्म वाढलेला असतील, चव राहत नसेल, जीभ पिवळी पडलेली असेल, काही खाल्लं तरी चिडचिड होते. बऱ्याच जणांचं बघा, काही वास आला तरी मळमळतं, हं. काहींना वास आला तरी डोकं दुखतं. मग हे कसले प्रकार आहेत? मग हे पित्ताचेच प्रकार आहेत ना. मग आयुर्वेदानुसार कामदुधार रसवटी आपण पोटामध्ये घेतली पाहिजे. ज्यांना सगळं शरीर नियंत्रणात पाहिजे, डाएट फॉलो करताय पण पचलेलं पाहिजे, तर प्रवाळ पंचामृत नावाची गोळी मार्केटमध्ये मिळते. चांगल्या कंपनीची वैद्यांचा सल्ला घेऊन तुम्ही प्रवाळ पंचामृत जेवणानंतर 2 गोळ्या रात्री किंवा सकाळी तुम्ही वैद्यांचा सल्ला घेऊन ह्या तिन्ही गोळ्या पित्तांसाठी अत्यंत रामबाण आहे. बरेच लोकं वेगवेगळ्या प्रकारचे डोमोप्रोडाइन घेतात, पॅन-40 घेतात. डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही घेऊ शकता. पण आयुर्वेदामध्ये किंवा निसर्ग उपचारशास्त्रांमध्ये किंवा वनस्पती शास्त्रामध्ये साधा सूतशेखर, प्रवाळ पंचामृत, कामदुधा रसवटी या तिन्ही गोळ्या अत्यंत लाभदायक आहे. मी तर त्यांना म्हणतो पित्ताचे दुश्मनच आहेत ते. मग याच्यामध्ये कंपन्या वगैरे कसं नाही बघा, कुठलीही कंपनी जरी असली तरी शासकीय, शासनाचे जे नियम आहेत त्या नियमावर आणि बऱ्यापैकी ज्योतिष भास्कर असेल किंवा बऱ्यापैकी गव्हर्नमेंटचे जे काही रत्न अध्याय आहेत किंवा चिकित्सा अध्याय आहेत, त्याच्या श्लोकानुसारच प्रत्येक कंपनी बनवत असते. तुम्ही जी ब्रँडेड कंपनी आहे तिचा उपयोग तुम्ही वैद्यांचा सल्ला घेऊन घेऊ शकतात नक्कीच. मग कसं होतं, की प्रत्येकाला कुंडलीनुसार एक ग्रह वाईट आहे तुमचा, दोष आहे असं सांगितलं जातं. मग त्याच्यावर सांगा ना, की नवग्रह आणि वनस्पतीशास्त्र हे कसं संबंध ठेवतं? किंवा प्रत्येक ग्रहाकरता वेगळी वनस्पती आहे का? नाही बघा, कुठलाच ग्रहचा वाईट नाहीये आणि कुठलाच ग्रह चांगला नाहीये. ग्रह वाईट किंवा चांगला कधी संबोधायचं? त्याची अंतर्दशा, महादशा, सूक्ष्मदशा आणि तो कुठल्या स्थानांमध्ये बसलेला आहे. बरोबर की नाही? रवी चांगला आहे, चंद्र चांगला आहे, मंगळ चांगला आहे, राहू केतू आहे आणि सगळे चांगले आणि तेवढे वाईट पण आहे. याची डेफिनेशन व्याख्या आपण करू शकत नाही. कारण की मी म्हटलो ना, निसर्गाने जे काही दिलेलं आहे, ज्याची काही व्याख्या दिली ती वाईट नाहीच. आपण आपल्याप्रमाणे आपण म्हणतो ना, "यार माझ्या मागे काय 7.5 लागली आहे, माझ्या मागे काय राहू केतू लागले." आपण सहज सोप्पं म्हणत जातो. बरोबर आहे. बरोबर की नाही? पण असं नसतं. शेवटी कर्मस्य फल योगाने कर्मस्य हा जे पेरलेलं आहे ते भाऊ उगवणारच आहे. तू जर डुप्लिकेट बेनं पेरलेलं आहे, तर डुप्लिकेटच येणार आहे. तू जर कर्मयोगाने चालला असेल, तर कर्मयोग तुला रिझल्ट देणार आहे. पण
कधी-कधी जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये एखादा ग्रह चुकीच्या युतीबरोबर बसलेला असेल, तर त्याचे रिझल्ट्स आपल्याला खराब येतात. उदाहरणार्थ काय आहे, 2 इंग्लिश मीडियमची मुलं आहे आणि एक जिल्हा परिषदचा मुलगा आहे. बरोबर? पण तो जिल्हा परिषदचा मुलगा रोजच्या रोज इंग्लिश मीडियमच्या मुलांबरोबर राहतो. न शिकवता पण त्याला थोडंफार इंग्लिश कळायला लागतं. मग ही एनर्जी आहे की संगत गुण आहेत मग? तर ही संगत गुणेचा परिणाम आहे. तसेच ज्योतिषशास्त्रांमध्ये युती कार्य सांगितलेलं आहे. काही ग्रह युतीमध्ये असतात. त्याच्याबरोबर एखादा ग्रह त्याच्याबरोबर पडत असतो. कधी-कधी त्याचे व्हायब्रेशन्स पण चुकीचे असतात. म्हणून मी प्रत्येकाला सांगणार आहे, की आपल्या नवग्रहानुसार वनस्पती वापराव्यात. वापराव्या म्हणजे धारण कराव्यात. त्याचं साल, मूळ आपल्या जवळ नेहमी असावं. ज्यांचा बऱ्यापैकी सूर्य खराब आहे. बऱ्याच जणांचा लग्नी सूर्य असतो. कोणी तुम्हाला सांगतं, की तुमचं रवीचं बळ कमी आहे किंवा रवीचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे. तर सरळ आणि सोपं आम्रवृक्ष आहे. आम्र म्हणजे आंबा. आंबा असा असावा, की तो छोटा नसावा. त्याचं झाड मोठं असावं. त्याची जर तुम्हाला मूळ कुठे अवेलेबल होत असेलच, तर ती तुम्ही नक्की धारण करू शकतात रविवारच्या वेळी. सूर्यासाठी आहे. मंगळ खराब आहे, अर्जुनाची साल वापरा. वापरा म्हणजे एकदा स्नान कर्म करा, अग्निकर्म करा किंवा धारण करा. भयंकर. बुध खराब आहे. आजकाल पावसाळा चालू आहे. आघाडा वापरा. गुरु खराब आहे, आघाडा वापरा. शुक्र खराब आहे, पळस वापरा. पांढरीची काठी वापरा. शनी खराब आहे, शमी वापरा. खैर वापरा. कंचनार वापरा. लाजाळू वापरा. रुई वापरा. राहू खराब आहे, चंदनाची मूळ वापरा. केतू खराब आहे, दुर्वांची मूळ वापरा. आणि सगळेच ग्रह माहिती नाहीये, पण तरी काय करायचं असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा एक सुंदर उपाय आहे. गुलाब पाणी मिळतं मार्केटमध्ये. गुलाब पाणी थोडंसं आणि थोडंसं अश्वगंधाची पावडर असते. चिमूटभर अंघोळीमध्ये टाका. त्याच्याने अंघोळ करा. फ्रेश तुम्हाला वाटेल. बाकी कुठलेही माझ्या मते तरी महागडे रत्न एवढे वापरण्याची गरज पडत नाही. आपणच आपले भाग्य विधाता आहोत. आपली ऊर्जा आपल्यालाच तयार करायची आहे आणि ती वनस्पतीशास्त्रानुसार आपण एकदम सोप्या रीतीने करू शकतो. आता ह्या ज्या आपण बद्दल बोलतोय वनस्पतींबद्दल, हे एकदम कमी खर्चातलं आहे. जास्त तुम्हाला खर्च करायची पण गरज नाही नाही. तुम्ही नाशिक नगर पट्ट्यात जर फिरलात, ते तुम्ही मिळून तुम्हाला बसल्या-बसल्या ह्या सगळ्या वनस्पती मिळूनच जातात. असं काही नाही. फक्त मी सांगितलं ना, की या वनस्पती बरेच जण म्हणतात, "आम्ही या शोधायच्या कशा?" तर मी म्हटलं, "शोध ही जननी आहे. तुम्ही शोध घ्या." हं. मी ज्या वनस्पती सांगितल्या याचे इझिली फोटो तुम्हाला नेटवर उपलब्ध असतात. त्यानुसार तुम्ही त्याचं परीक्षण करा. वनस्पतींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? परीक्षण. हं. त्याचा गुणधर्म ओळखणे. त्याच्यानुसारच ते चांगल्यात चांगलं काम करतं. तरी आपण प्रयत्न करू, की या आपल्या गप्पांमध्ये जिथे विषय आहे ना, समजा आता अश्वगंधाचा, तर मग आपण तिथे फोटो टाकायचा प्रयत्न फोटो टाकण्याचा प्रयत्न आणि या सगळ्या गोष्टी Googleवर तुम्हाला इझिली मिळून मिळतात मिळून तुम्हाला. जातील. मिळून जातात. तर मग आपला नेक्स्ट प्रश्न काय होता, की जर मग घरात पैसे टिकत नसेल किंवा म्हणजे पैसा कमवायचा असेल, सुरुवात आहे करिअरची, तर मग काय केलं पाहिजे? बघा, पैसा कमवण्याच्या बऱ्याचशा रील्स मार्केटमध्ये उपलब्ध आहे. बरं का? हे तुम्हाला सांगतो. पण मग सगळे म्हणतात लक्ष्मी प्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती. बघा लक्ष्मी ही चंचल आहे. अहो लक्ष्मी चंचले कार्ये सिद्धी न राही. जन्म मरणास्य योगांतने लक्ष्मी न बंध मुक्तीशी. देव आणि देवाची शक्ती कोणात काबूत नाहीये. देव कोणाचाही मालक नाही. कर्माला भेवावं, देवाला भिवू नये असं श्रीमद भगवद्गीता सांगते. बरेच जण म्हणतात लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही हे करा. मी असं म्हणणार नाही. जीवनशैली. लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठले ग्रह योग्य आहेत? कधी-कधी तुम्हाला शुक्र बलवान करावा लागतो. गुरुचं बळ भाग्यामध्ये असावं लागतं. तुमचे संस्कार तेवढे, तुमची कामाची करण्याची तेवढी पद्धत चांगली आहे का? रात्रंदिवस तुम्हाला कष्ट करावेच लागतील. रात्रंदिवस तुम्हाला मेहनत घ्यावीच लागणार. तुमच्या शिक्षणाच्या आधारावर पैसा कमवण्यासाठी सर्वोत्तम उपाय मी हेच सांगतो. पण तरीसुद्धा वनस्पती शास्त्रांमध्ये स्वतःला चांगले बळ मिळण्यासाठी 3-4 उपाय आहेत. हे मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पैसा कमवायचा असेल किंवा तुमच्या व्यवसायामध्ये तरक्की लागत असेल, स्वतःमध्ये तरक्की लागत असेल. निळ्या हळदीची मूळ, ब्लू टर्मरिक. ब्लू टर्मरिक तुम्ही आश्लेषा नक्षत्रावर निळ्या वस्त्रामध्ये उजव्या हाताच्या मनगटावर तुम्हाला धारण करायचे आहे. याच्याने एक चांगला फायदा होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की पिवळी मोहरीचं मूळ, पिवळी मोहरीचं झाड मिळतं मार्केटमध्ये किंवा तुम्हाला शेतकऱ्यांकडे मिळतं. त्याचं मूळ गुरुपुष्य अमृत योगावर आजच तो गुरुपुष्य अमृत योग आहे. या गुरुपुष्य अमृतावर तुम्ही उजव्या हातात मनगटावर धारण करू शकतात. आवळा, बेहडा, हिरडा, तुरटी
हे चारही गोष्टी पिवळ्या वस्त्रामध्ये आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवा. याने खूप चांगला फायदा तुम्हाला होतो. याने तुमच्या पैशांमध्ये भरभराटीस येण्यास मदत होते कामं करून. आणि शेवटचा अंतिम 5वी जी सगळ्यात महत्त्वाची एक वनस्पती मी मागं तुम्हाला सांगितलं, की गोरोचन नावाची एक वनस्पती गायीच्या पोटातलं एक पित्ताचा एक प्रकार असतो. गोरोचन आहे. गोरोचन नेहमी तुमच्या घराच्या उत्तर दिशेला कुबेर लक्ष्मी किंवा महासुदर्शन यंत्र असतं तिथे तुम्ही ठेवायचं आहे. त्याच्याने तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतात. आणि अजून एक उपाय सांगणार आहे, की तो म्हणजे पारिजातकाचा उपयोग. पारिजातकाची मूळ, चांदीची तार आणि वेखंड, अख्खा वेखंड हे तुम्ही तिन्ही वस्तू एकत्र करून नेहमी जर कॅरी केलं, तर याने सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात फायदा आपल्याला होताना दिसतो. तर मग विद्यार्थ्यांकरता काय सांगते ना, आजकाल काय झालंय खूप जास्त सकाळी 6:00ला पाहिजे रात्री 7:00ला घरात. इतकं स्ट्रेस त्यांना आहे. कॉलेज झालंय, शाळा झाली, क्लासेस झाले. मग त्यांच्याकरता काय सांगता येईल? नक्कीच. अशा पत्रिका 100 पैकी 50 माझ्याकडे येतात. मी माझ्या कार्यशाळेच्या विद्यार्थ्यांनाही ते शिकवताना ते सांगतो, की तुम्ही फक्त मुलं अभ्यास करावेत, मुलं अभ्यास करावेत, मुलं अभ्यास करावेत, हे तुम्ही करतात. त्यांना काय हवंय ते पण बघा. आता याचा दृष्टिकोन आहे मानसशास्त्राचा, सायकॉलॉजीचा. ही वेगळी गोष्ट. मुलांना तुम्ही किती सूट देताच आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, की मुलांना भरमसाठ सूट दिली जाते. नंतर मग ते कंट्रोलमध्ये राहत नाही. मग आपण उपाय करतो. तर असं करू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की मी विद्यार्थ्यांना पण एक सांगणार आहे, त्यांच्या शिक्षणामध्ये चांगल्या त्यांना वास्तुशास्त्राचा आपण तुमचं जर बेडरूम वायव्य दिशेत असेल, तर त्यांना अभ्यासाला द्या. सरस्वती यंत्र द्या. भृंगराज वटी मिळते. वैद्यांचा सल्ला घेऊन तुम्ही ब्राह्मी वटी, भृंगराज वटी त्यांना पोटातनं सकाळी जेवण नाश्ता झाल्यानंतर एक देऊन टाका. त्याच्याने बुद्धी चलाक होते. मुलांना आंबी हळद नावाचा एक प्रकार मार्केटमध्ये मिळतो. आपल्याला माहिती आहे, की सांधिवातासाठी सर्वोत्तम उत्तम एक आंबी हळद असते. चिमूटभर आंबी हळद त्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम आहे. मोती मिळतो मार्केटमध्ये, शंख मोती मिळतो करंगळीमध्ये, तो धारण करा. जरी वनस्पती आणि रत्न अध्ययनाचं जरी जवळचा संबंध असतो तरी मोतीत रिझल्ट चांगला तुम्हाला देत असतो. त्याच्यानंतर नागरमोत आहे, नागकेशर आहे. हे सुद्धा तुम्ही यांचं स्नानकर्म मुलांना देऊ शकता. विशेष करून मुलांना अभ्यासाची खोली ही वायव्यच असावी. पण बरेच जण म्हणतात आमचं 10 बायचं 10चं घर आहे. नाही शक्य. नाही शक्य होतं. तुम्ही हे छोटे-मोठे उपाय तुम्ही करू शकतात. आणि मुळात म्हणजे मुलांना बालसंस्कार करणं पण तेवढंच गरजेचं गरजेचं आहे. आहे. तर मग सर पितृदोष असं काही सांगितलेलं आहे वास्तुशास्त्रामध्ये? नक्कीच. असं बघा पितृदोष म्हणजे हेच आपल्याला बऱ्याच जणांना असं वाटतं, की आमचं कोणीतरी आत्महत्या केलेली आहे. कुणीतरी गाडी खाली गेलेला आहे, सुसाईड केलं म्हणून तो दोष लागला का नाही. तशी व्याख्या अजिबात करता येणार नाही. पितृदोष म्हणजे काय, की आपल्याला आपल्या पूर्वजांचा श्राप असू शकतो किंवा आपल्याकडे काहीतरी कर्म राहिलेलं असेल किंवा त्या आपल्या पिढी जाताला काहीतरी बऱ्यापैकी पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी जर एक विषय जर तुम्ही घेतला, तर बऱ्यापैकी काही पित्र जे असायचे हे विद्यावाले असायचे, काही ज्योतिष विद्यावाले असायचे. बऱ्यापैकी पूर्वीचे जे काळातले लोक होते त्यांच्या ना अपेक्षा खूप राहायच्या. आणि बघा कोणाची जर अपेक्षा मोडली आणि तो व्यक्ती गेला ना, तर असं आपण म्हणतो, की अरे त्याची अपेक्षा राहून गेलेली आहे. मग बऱ्यापैकी मग आपल्याला जो त्रास होतो त्याचा आपण खूप मोठ्या प्रमाणात अनुमोदन करत असतो. माझं एकच मत आहे, की एरंडाचा दिवा, बरं. एरंडाचा दिवा 4 वातींचा दक्षिण दिशेला लावायला सुरुवात करा त्या व्यक्तीच्या नावाने. हे एक चांगलं रिझल्ट्स आहे. खैराचं झाड जर तुम्हाला कुठे मिळालं, रुईचं झाड तुम्हाला जर कुठं मिळालं, तर तिथं तुम्ही दर अमावस्याला गोड भात, काळे तीळ नमस्कार तिथं तुम्ही पितरांसाठी करू शकता. हा एक सुंदर उपाय वनस्पती शास्त्रांमध्ये दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, पशु, पक्षी, चिडी, मुंगी सगळ्यांना थोड्याफार प्रमाणात आपण जे कमवतो, त्याचा तर थोडा भाग त्यांच्या सेवेसाठी वापरा. पितृदोष म्हणजे काय? राहिलेल्या अपेक्षा पूर्ण करणे. जिथं अनाथ मुलं आहे त्यांना मदत करणे, जिथं रोगी आहे त्याला थोडीफार मदत करणे, समतोल समाजाचा राखणे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पितृदोष मिटवण्यासाठी. बाकी कर्मकांड काही करा, ते मिळो ना मिळो त्याचं तर काही कोणी बघितलं नाहीये. पण शेवटी समाजसेवा करणे, एखाद्याच्या ऋणात राहणं आयुष्यभर. एक खूप गरीब आहे, त्याला अन्नाचं दान करा, त्याला कपडे घेऊन द्या, त्याला 4 पुस्तकं घेऊन द्या. ते अतिशय महत्त्वाचं आहे. एखादा खूप आजारी त्याला थोडीफार मदत करा. कुठं ना कुठं या आशीर्वादामुळे आपण आपलं आयुष्य खूप सुंदर करू शकतो. याच्यासाठी लाख-लाख रुपयांच्या उपासना करणे, लाख-लाख रुपयाचे खडे घालणे, लाख-लाख रुपयाचे पूजापाठ करणे नाही गरज. शक्य नाही एवढं. प्रत्येकाला शक्य पण होत नाही ते. हं. मी तुमच्या एका पॉडकास्टमध्ये काय ऐकलं होतं, की वास्तुदोष जर कोणाला असेल ना,
जर त्यांची कुंडली चांगली असेल तर मग त्यांना थोडासा परिणाम कमी होतो. तर मग हे थोडं सांगा ना, एक्सप्लेन करा. नाही बघा, मी तुम्हाला तेच बोललो ना, माझी वास्तू पूर्ण चुकीची आहे. पण माझ्या घरातले लोकं स्ट्राँग आहेत. कर्मावर विश्वास ठेवतात. वास्तू तुमचं काहीच बिघडू शकत नाही. एखाद्या कुंडलीमध्ये एखाद्यांचे ग्रह अत्यंत पॉवरफुल आहे. 9व्या घरात गुरु बसला, 3ऱ्या स्थानी शुक्र बसलेला आहे, लग्नस्थानी शनी बसलेला आहे. कुंभ राशीच्या लोकांना बऱ्यापैकी वास्तूचे त्रास असतात, पण त्यांचे व्हायब्रेशन त्यांना लागत नाही. पण तेच कर्क, सिंह, वृषभ यांना बऱ्यापैकी वास्तूचे दोष असतात, कारण की त्या राशीचा महिमाच तसा आहे. हां, हां. म्हणून प्रत्येकाने आपल्या कुंडलीनुसार काम करणं खूप गरजेचं असतं. आपली कुंडली एकदा ज्योतिषाकडे दाखवावी. त्याचे प्रिडिक्शन तुम्ही व्यवस्थित घ्यावे आणि प्रिडिक्शन घेतल्यानंतर तुमच्या ग्रहांवर तुम्ही योग्य पद्धतीने उपाय करावेत. आपली कुंडली जर बलवान असेल, मी म्हणतो ना, घरातला जर काम करणारा, घरातला मेन माणूस जर योग्य असेल, तर त्याची प्रजा सगळी संस्कारित निघते. वाह! पण घरातला जर दारुड्या असेल आणि तो जर वाईट वळणाकडे लागला असेल, तर तुम्ही इथं कुठल्याही किंवा माझ्याकडनंही वनस्पतीशास्त्र शिकले, तर त्यांना बापाचेच किंवा त्या घरातल्या मुख्य व्यक्तीचे संस्कार लागणार आहे. शेवटी घरातला जो मेन असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, तो जे शिक्षण देईल, जे संस्कार देईल, तसंच तुमची वास्तू सुद्धा घडत असते. म्हणून वास्तुशास्त्रामध्ये माझ्या उत्तर दिशेला टॉयलेट आहे आणि ईशान्येला टॉयलेट आहे आणि मी आता करू याच्याकडे बघण्यापेक्षा घरातला मूळ मालक आहे. आई आहे, वडील आहे, आजी, आजोबा हे सगळेजण आहे. यांचे संस्कार आपल्या घराला काय लागलेले आहेत. याच्यावरनं घराची ऊर्जा ही खरी व्याख्या ही केली जाते. माझं असं प्रत्यक्ष मत आहे. आणि स्वतःला स्ट्रॉंग करण्याकडे लक्ष द्या. बरोबर. तर मग शेवटचा प्रश्न आपला, हां. की आपल्या या पॉडकास्टवर आधी गुंडेगावचे एक दाम्पत्य आलं होतं. ते ना शेती करतात, म्हणजे त्यांची सेंद्रिय शेती आहे. तर मग त्यांनी त्यांचा एक अनुभव काय सांगितलं होतं, की ते काय करतात, की म्युझिक थेरपी करतात त्यांची हं, शरीरात. हं. तर ते नाही का हरिपाठ लावतात किंवा हरिपाठ. वेगवेगळ्या बरोबर, बरोबर, बरोबर. तर मग त्यांचं म्हणणं होतं, की त्यांची जी रोपं आहेत ते बाकीच्यांपेक्षा जास्त ग्रो चांगले ग्रो करू राहिले. तर मग याच्याबद्दल तुमचं काय? नाही बघा, सगळ्यात महत्त्वाचं पहिला जो शेतकरी होता ना, पहिलं शेती खूप असायची, उत्पन्न कमी असायचं, पण ते सात्विक असायचं. त्याचं कारण काय होतं? रसायनमुक्त शेती. सेंद्रिय बरेच मायबाप शेतकरी जे असतात आजही खूप टॅलेंट आहेत. खूप त्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग आपल्या भारतामध्ये केले जातात. कारण की भारतीय शेतकरी हा अध्यात्माबरोबरच प्रगत पण आहे. फक्त त्याला साथ लागते तर तो प्रगत होऊ शकतो. आता तुम्ही बोललात की संगीतमय. तर पूर्वीच्या काळी किंवा आत्ता सुद्धा जे तुमचे प्लांट्स आहे, तुमची शेती आहे, तुमचे वेगवेगळे पिकं असतात. मी सांगितलं ना, जसं शहर, जसा प्रदेश, तसेच संस्कार पण असतात. साऊथमध्ये घेतलात तर साऊथचा भाग आपल्या इगतपुरीच्या घोटीसारखा लागू शकणार नाही. कारण की इगतपुरी घोटीचं प्रदेश हवामान वेगळं आहे. साऊथचं हवामान वेगळं आहे. उत्तर प्रदेशचं हवामान वेगळं आहे. संगीतमय शेती अर्थात काय तुमच्या ज्या वनस्पती असतात, मी तुम्हाला बोललो ना, मदम मूल्यम वासम गृहीतम तक्षम विदुक तानम जगत्मम शास्त्रतम फलम निष्कृत्य. लावल्यापासून तर जाळण्यापर्यंत जो प्रभाव आहे, ही वनस्पती आपल्याला शिकवत असतात. वनस्पती फक्त युरिया टाक, खतं टाक, कीटकनाशक टाक आणि पीक वाढव इथपर्यंत शेतकऱ्यांनी जसं एखादा शेतकरी आपल्या लहान मुलांना जीव लावतो, त्याचप्रमाणे शेतकरी झाडांना पण जीव लावतो. हो. म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांकडे काही नसलं, लक्ष्मी नसली तरी अन्नपूर्णा कायम वास करते. वाह! याचं कारण काय आहे? शेतकरी नुसती शेती पैशांसाठी करत नाहीये सर. तर तो लहान मुलांसारखं त्या शेतीवर संस्कार करतो. म्हणून संगीत संस्कार सुद्धा आपल्या वनस्पती शास्त्रांमध्ये आहेत. आहेत. तसेच दुसरं आहे की शेतीमध्ये पशुधन संस्कृती पण आहे. हं. पहिले आता गोटे आले. पूर्वीच्या काळी गाया, म्हैस, बैल असे वावरं न वावरं फिरायचे. त्याच्यामुळे ती शेती काय अशी संपन्न असायची. त्याच्यामुळे जे आपल्याकडे दाम्पत्य आलं ते जे करतायत ते अतिशय उत्कृष्ट करतायत. त्यांचं मी मनापासून कौतुक पण करेल, की संगीत शेतीसारखा सुद्धा एक विषय पूर्वीच्या काळीचा त्यांनी यावेळेस आला. खरं त्याचं कसं आहे, कृषी पर्यटन सुद्धा होऊ शकतं सर नाही चांगलं. त्यांचा पुढं विचार आहे, की कृषी पर्यटन काय त्यांचं गाव आहे ना, हं, ते पूर्ण सेंद्रिय शेती करते. हं. पॉडकास्ट आहे चॅनलवर बघा सगळ्यांनी नक्की आवडेल. कारण त्या पॉडकास्टला मला म्हणजे शेतीविषयी होता. तर इतके चांगले कमेंट्स आहेत. थँक सो मच सर. बरं त्याच्या आधी तुमचा कोर्स आहे मला त्याच्याबद्दल पण सांगा थोडंसं. आजकाल सगळेच कोर्स उपलब्ध आहेत. वनस्पती शास्त्रावर पूर्ण भारतात कुठेच कोर्स उपलब्ध नाही. मी पाहिला आणि मी 2020 पासनं याची पायाभरणी सुरू केली सर. आणि माझ्या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे, वकील, डॉक्टर, बिझनेसमॅन सहित प्राचार्यापासून सगळे हा क्लास करतात. कारण की या शास्त्र इतकं शिकण्यासारखं, इतका गोडवा आहे.
की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे फसवणूक नाहीये. कुठल्याही प्रकारे बिझनेस नाही. याच्यामध्ये खरं-खुरं भारतीय संस्कृती आणि वनस्पतीशास्त्र आहे. आणि मी ऑडियन्सचे मनापासून आभार मानतो. माझ्या विद्यार्थ्यांचे आभार मानतो, की 5 वर्षामध्ये ही 121वी बॅच आता येत्या 10 सप्टेंबरपासून येस. 100% वनस्पतीशास्त्र शिकवलं जातं. त्याच्यात म्हणजे तुम्ही अभिमंत्रित कसं करायचं, स्नान कर्म काय आहे, नाभी कर्म काय आहे, वास्तूसाठी कसे उपाय, वनस्पतीशास्त्रानुसार कुंडलीवर कसे उपाय करायचे, हे सगळं काया चिकित्सा, माया चिकित्सा, नाभी चक्र स्थूर कसे करणे, त्याच्यानंतर कुंडलिनी जागृतीवर काय आहे का, अग्निकर्म काय आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्या क्लासमध्ये नक्की शिकवल्या जातात सर. 1.5 महिन्यांचा कालावधी असतो सर हा फक्त. मी आता खाली सरांचा नंबर येऊन जाईल. नक्की. कारण एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्यच नाहीये. तर मग एक विषय आपला मगाशी आला होता, की काया चिकित्सेबद्दल मला थोडं सांगा, की शरीरात जर कोणती व्याधी असते, तर मग त्याच्याबद्दल काय करतो? बघा व्याधी ह्या मनुष्याला प्रत्येक वेळेस राहणारच आहे. व्याधी का राहणार आहे? कोण पाहू शकतं? हां, कॉमन आहे. पण वनस्पतीशास्त्र नेहमी सांगतं, की मी तुम्हाला सांगितलं ना, वैद्यांचा सल्ला घेऊन अभ्यंग करावं. वैद्यांचा सल्ला घेऊन नाडी परीक्षण करावं. वैद्यांचा सल्ला घेऊन पंचकर्म करावं, वमन करावं, बस्ती करावी. तुम्ही कुठल्या प्रकारची योगासने केले पाहिजे, कुठल्या प्रकारचे संगीत केलं पाहिजे. व्याधींवर संगीत उपाय पण खूप चांगला आहे. नाभी उपाय चांगला आहे. प्राणायाम चांगला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुद्ध आहार, सात्विक आहार सुद्धा शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे सर. थँक यू सो मच सर. तुम्ही इथे आलात. आम्हाला इतकी सगळी माहिती दिलीत. एका व्हिडिओमध्ये कव्हर होणं तरी शक्य नाहीच आहे. पुढे एखादा स्पेशल टॉपिक घेऊन परत भेटू आपण. सर थँक यू सो मच. आणि आमच्याकडे एक छोटीशी आठवण आहे तुमच्याकरता. तुमचेही मनापासून आभार सर. तुम्ही एवढं बोलवलत मला. त्याच्याबद्दल आपल्या YouTube चॅनलला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक यू सो मच. उभा राहा. नाही, नाही. थँक यू, थँक यू. थँक यू सो मच. थँक यू. अरे फोटो पण आहे वाटतं. येस, येस. थँक यू, थँक यू. ओके. थँक यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिलं अशी असेल, किंवा तुमचं कोणतं स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला नंबर व्हॉट्सअप करू शकता, किंवा कॉल करू शकता, किंवा ईमेलवर मेल करू शकता. जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि हा पॉडकास्ट तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये नक्की शेअर करा. आणि मला तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी यू, हॅव गुड एंड बाय. आणि मला तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी यू, हॅव गुड एंड